रोग्याला काहीच व्हॅल्यू नाही, रोगालाच फक्त व्हॅल्यू आहे. की ताप आला तर पॅरासिटामॉल सर्वांनाच द्यायचं, परंतु त्या रोग्याची मानसिकता, वातावरण घरातलं ह्याचा काही विचार केला जात नाही. आज अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला जर कळालं की मला कॅन्सर झालाय तर तो व्यक्ती तिथूनच खचून जातो. असे पण लोक आपण पाहिलेले आहेत की त्यांनी त्याच्यावर मात पण केली. तर एवढ्या मोठ्या आजारावर मात करण्यासाठी असं काय वेगळं होतं? कुठलाही स्वभाव, गुण किंवा दोष, गुण पण आहे तर दोष बनतो. बरोबर. कधी ती स्वच्छता करणे. आता परंतु एखादी व्यक्ती इतकी स्वच्छता करते की त्या घरातल्यांना पूर्ण हैराणच करून एक लेडी आहे ती 7 साबणाने हात धुते. बापरे. ओके. कसं आहे की एखाद्याच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला बोलू दिलं जातं किंवा घरामध्ये पूर्वीच्या काळच्या सुना होत्या की काही बोलण्याची परवानगी नव्हती. तर काय होतं, मग दम्यासारखा झाला किंवा कधी कधी बोलण्याशी रिलेटेड जर काही इमोशनल त्रास, मी इतर गावभरच्या गप्पा मारेन पण माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल मी बोलूच शकतो. तर अशा थायरॉइडचा पण त्रास होतो. की स्वभावात 2 प्रकार आहेत. एक आहे की स्वतःला दोषी समजणारा असतो आणि स्वभावाचा दुसरा एक पॅटर्न आहे की माझं काही चुकत नाही, मलाच सगळं समजतं असा ॲटिट्यूड असतो. तर तो त्याच्या ह्यानीच सगळ्या घराला वाकवत असतो. म्हणजे काही लोक असे असतात की घरात लग्न असो, कार्य असो, काही असो, मला 8 वाजता जेवायला पाहिजे. मग त्यावेळेस काय करतात, त्यांच्या घरातले येतात आपल्याकडे. तर त्यावेळेस फक्त एकच आहे की कधी कधी एखाद्याचं पुरामध्ये, भूकंपामुळे किंवा पूर्ण ॲक्सिडेंटमध्ये एखादी फॅमिली गेली, तर अशा गोष्टी ज्या वेळेस होतात तो धक्का खूप जास्त असतो. त्याला डिप्रेशन किंवा तो मानसिक धक्का सहन करण्यासाठी आपल्याला त्यांना औषध द्यावं. फ्लावर थेरपी म्हणजे काही युरोपमधल्या काही फुलांचे अर्क काढलेले आहेत आणि त्या अर्काचा उपयोग करून आपण त्या माणसाच्या स्वभावावरती परिणाम करतो. कॉस्मोस्टार मीडिया प्रेझेंट स्वीट टॉक्सच्या आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. थांबा, घाबरू नका. तुम्ही हायलाईट्स ज्या बघितल्या आहेत त्या भाग्यश्री कुलकर्णी काकू यांचाच हा पॉडकास्ट आहे, पण आपल्यासोबत ज्या आहेत त्या त्यांचं छोटं व्हर्जन, म्हणजेच त्यांच्या कन्या नेहा कुलकर्णी आहेत. यांना तुम्ही बऱ्याच रील्समध्ये, यूट्यूब व्हिडिओजमध्ये, काही लोकांना रोस्ट करताना वगैरे बघितलं असेल. तर मग आम्ही एक आज विचार केला की त्यांच्यातर्फेच आजचा आपला इंट्रो करूयात. त्यामुळे ओव्हर टू यू नेहाजी. सो आजचा आपला विषय आहे तो थोडासा हटके आणि वेगळा आहे. लोक जनरली म्हणतात की स्वभावाला कुठलंही औषध नाहीये, पण खरं सांगायचं तर स्वभावाला सुद्धा औषध आहे आणि ज्याची स्वभाव बदलण्याची तयारी आहे त्या प्रत्येकाला या रेमेडीचा अनुभव घेता येईल. सो ही एक फुलांपासून बनवलेली उपचार पद्धती आहे ज्यामध्ये फुलांचे अर्क वापरून माणसाच्या स्वभावातल्या दोषांवरती काम केलं जातं. सो सगळ्या जगाला रोस्ट करूनही मी जी शांत असते त्याचं कारण सुद्धा आपण पुष्प औषधी हेच म्हणू शकतो. जनरली ते माझं प्रोफेशन आहे, पण माझ्या रिअल लाईफमध्ये माझी आई ऑकल्ट सायन्समध्ये बरेच वर्ष काम करते आणि त्यामुळे एक प्रकारे लाईफमध्ये स्थिरता कुठेतरी आलेली आहे आणि एक आपण पब्लिक इमेज आणि पर्सनल लाईफ वेगळी सुद्धा पीसफुली ठेवू शकतो, हे सुद्धा त्याच्यातूनच समजलेलं आहे. सो या पॉडकास्टमधून तुम्हाला सगळ्यांना सुद्धा स्वतःच्या स्वभावावरती किंवा घरातल्या लोकांच्या स्वभावाच्या दोषांवरती काम करता येईल आणि नक्कीच तुम्हाला त्याची हेल्प होईल. येस, त्यामुळे आजचा पॉडकास्ट शेवटपर्यंत बघा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ बघत असताना तुम्हाला बाजूला हाईपचं बटन दिसेल, ते सुद्धा तुम्ही टॅप करा. आजचा पॉडकास्ट सुरू होतोय. 3, 2, 1 ॲक्शन. सगळ्यांचं स्वागत आहे आजच्या पॉडकास्टमध्ये. आणि आजचा जो पॉडकास्ट आहे हा स्पेशल असणार आहे, कारण की हा जो विषय आहे हा आत्तापर्यंत आपल्या पॉडकास्टवर झालेला नाही, तो म्हणजे पुष्प औषधी आणि स्वभाव. आणि याच्यासाठी आज आपल्यासोबत आहेत भाग्यश्री काकू. काकू, तुमचं खूप खूप स्वागत आहे. मी हक्काने तुम्हाला काकू म्हणतोय. आणि तुमचे बरेच पॉडकास्ट वेगवेगळ्या चॅनल्सवर आहेत. योगेशचं असेल किंवा शुभमचं चॅनल असेल, सो तिथे तर सगळ्यांनी तुम्हाला बघितलेलंच आहे. पण आपल्या चॅनलवर तुमचा डेब्यू होतोय. सो जे आज तुम्हाला पहिल्यांदा बघतायत त्यांना थोडीशी तुमची ओळख करून द्या. पहिल्यांदा तर तुमचे धन्यवाद की तुम्ही मला संधी दिली तुमच्या चॅनलवरती येण्याची. नाही, असं काही नाही काकू. आमचं बऱ्याच महिने, वर्ष चाललं होतं की करायचंय, पण वेळा काही जुळत नव्हत्या. तो आज योग आलेला आहे. तर येस काकू, कंटिन्यू करा तुम्ही. तर माझं नाव भाग्यश्री शरद कुलकर्णी. बाय एज्युकेशन मी इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे. MA BEd आहे.
आणि बरेचसेच म्हणजे दरवर्षी काहीतरी नवीन शिकत राहणे ह्या याच्यातली मी एक व्यक्तिमत्व आहे. वा. परंतु आयुष्यात भरपूर दुःख किंवा एकटेपणा मला खूप मिळाला बर. आणि वेगवेगळ्या याच्यावर संघर्ष करण्याची वेळ खूप आली मला. तर त्याच्यातून बाहेर पडण्याच्या उद्देशाने काही गोष्टी मी स्वतःसाठी म्हणून वापरत गेली बर. आणि त्याचे रिझल्ट इतके छान आले की मग त्याचा हळूहळू मग लोकांना कसा फायदा करून देता येईल ह्या दृष्टिकोनातून आज आपली रेकी विश्व स्पिरिच्युअल हिलिंग अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूट नावाची आपली संस्था पुण्यामध्ये आहे. बर. आणि तिथं वेगवेगळे असे सगळे ऑकल्ट सायन्सचे सगळे जे काही विषय आहेत ते आपण ट्रेनिंग आणि सर्व्हिसेस आपण देतो. किती वर्ष झाले आता तुम्हाला? आता ह्या ट्रेनिंग फील्डमध्ये आहे त्याला 6-7 वर्ष झाले. बर. परंतु अभ्यास मात्र एकेका विषयाचा 15-20 वर्षापासून आहे. बापरे. सो तो आज अनुभव आपल्या सगळ्यांना ऐकायला आणि बघायला सुद्धा मिळणार आहे. सो काकू, मला सुरुवात यांनीच करावीशी वाटेल की काय आहे पुष्प औषधी, कशासाठी त्याचा उपयोग होतो? ऍक्च्युली आता आपण याला औषधी म्हणणं चुकीचं आहे. बर. कारण हे कोणते औषध नाहीये. ह्याला इंग्लिशमध्ये आपण म्हणतो फ्लावर रेमेडी. अच्छा. तर ती रेमेडी आहे. ओके. ते एक उपचार पद्धती आहे. याच्यामध्ये कुठलेही केमिकल किंवा अशा पद्धतीचं औषध असं वापरलं जात नाही. परंतु आपल्याकडं म्हणण्याची पद्धत पहिल्यापासून पडली पुष्पावषधी. त्याच्यामुळे आपण पुष्पावषधीच म्हणूयात किंवा फ्लावर रेमेडी किंवा फ्लावर थेरपी असं म्हणतात. तर याचं डॉक्टर बॅच जे युरोपमधले एक डॉक्टर होते तर त्यांनी याचं संशोधन केलेलं आहे. ओके. त्यांनी स्वभावावरती बरेच अभ्यास केला. ते स्वतः एक ॲलोपॅथीचे डॉक्टर होते. बर. पण ॲलोपॅथीचे लोकांना ट्रीटमेंट देत असताना त्यांच्या अशा गोष्टी लक्षात आल्या की इथं रोग्याला काहीच व्हॅल्यू नाही आहे, रोगालाच फक्त व्हॅल्यू आहे. की ताप आला तर पॅरासिटामॉल सर्वांनाच द्यायचे, परंतु त्या रोग्याची मानसिकता किंवा त्याचं इतर काही स्वभाव असेल किंवा इतर परिसर वातावरण घरातलं ह्याचा काही विचार केला जात नाही. आणि त्यामुळे प्रत्येक म्हणजे एकच औषध सर्वांना दिलं जातं, एकच प्रमाणात डोस ठरलेले असतात तसेच दिले जातात. मग काही लोकांना ते सहन होत नाही, काही लोकांना रिॲक्शन होते. तर असा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने त्यांना हे होतं की त्यांच्या मनामध्ये इच्छा होती की नाही की हा माणूस महत्वाचा आहे, जो आजारी रोगी आहे तर तो महत्वाचा आहे की त्याला काय परिस्थितीतून तू गेलेला आहे. बरोबर. की समजा एखादा आजार झाला, कॅन्सर सारखा एखादा आजार असेल, त्याचं नाव ऐकलं तरी आपल्या अंगावर काटा येतो. आणि आज अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला जर कळालं की मला कॅन्सर झालाय तर तो व्यक्ती तिथूनच म्हणजे त्याचा तो खचून जातो. बरोबर. कारण का की मनस्थितीचा त्याच्यावर खूप परिणाम होतो. आणि असे पण लोक आपण पाहिलेले आहेत की आपल्यामध्ये म्हणजे जे काही पॉलिटिशियन्स पण आहेत शरद पवारांसारखी, तर त्यांनी त्याच्यावर मात पण केली. अगदी बरोबर. तर एवढ्या मोठ्या आजारावर मात करण्यासाठी असं काय वेगळं होतं, तर ती जी जिद्द किंवा चिकाटी, तर हे अशा पद्धतीने माणसाचा स्वभावाचा परिणाम कुठल्याही आजारामध्ये बरं होण्याच्या कालावधीमध्ये किंवा बरं होण्याच्या प्रोसेसवरती पडत असतो. अच्छा. तर अशा पद्धतीने ह्याचा विचार केल्यानंतर ज्यांना जिद्द कमी आहे आणि काही दुर्धर आजार झाला तर त्याला जर ती जिद्द वाढवण्यासाठी किंवा जी निराशा आली ती घालवण्यासाठी त्याला जर काही सपोर्ट दिला तर तोही आशावादी बनून त्या आजारातून बाहेर पडू शकतो. वा. तर अशा पद्धतीने हे डॉक्टर बॅचना अपेक्षित होतं की त्या व्यक्तीचा अभ्यास केला जावा की कोणत्या कारणामुळे किंवा कुठल्या लहानपणाच्या परिस्थितीमुळे त्याच्यावरती त्याची मानसिकता अशी बनलेली आहे आणि त्याच्यानुसार मग आपण म्हणतो ना की म्हणजे मन आपलं आहे ते जे पाहिजे ते करू शकतो. करेक्ट. ऑल पॉवर विदिन यू, यू कॅन डू एव्हरीथिंग एनिथिंग व्हॉट एव्हर यू वॉन्ट, असं आपण विवेकानंदांचं जे म्हणतो की सगळं आहे आपल्यामध्ये. परंतु काय होतं जर कुठंतरी कमी समजलं स्वतःला की तो व्यक्ती सगळे गुण असून सुद्धा एक नॉर्मल जीवन जगतो किंवा सामान्य जीवन जगतो, त्याच्यामध्ये खूप चांगले हे दिलेले असतात, परंतु स्वतःची एक जाणीवच नाही किंवा स्वतःबद्दल एक कॉन्फिडन्स कमी असल्यामुळे अशा पद्धतीने त्याच्या व्यक्तिमत्वावर, त्याच्या पूर्ण जीवनावरती, पर्यायाने त्याच्या फॅमिलीवरती, सगळ्या परिस्थितीवरती त्याचा परिणाम होतो. आणि देशाच्या विकासापर्यंत पण आपण जाऊ शकतो की एका माणसाचं विजन आणि जिद्द असेल तर तो देशाला पण दिशा देऊ शकतो. आपण नरेंद्र मोदीजी यांचं उदाहरण पण पाहू शकतो की कितीतरी त्यांच्या भोवती संकट आहेत
परंतु त्यांची जी स्ट्रेंथ आहे हम्म. की आपल्याला भरोसा आहे की आपल्याला काही प्रॉब्लेम होणार होणार नाही, नाही. Right. कारण लीडर आपला तसा. अगदी तर बरोबर. या ज्या क्वालिटीज आहेत, तर आपण त्या कमी प्रमाणात त्रास असतानाच हम्म. त्याला जर तुम्ही ट्रीट केलं किंवा तेवढाच पार्ट आपल्या स्वभावातला जो काही वाईट आहे किंवा कमतरता आहे ती काढून टाकली, हम्म. तर ॲटोमॅटिकली प्रत्येक व्यक्ती हा 100% त्याचं जे काय आहे गोल्स अचीव करू शकतो आणि 100% तो पूर्ण कार्यक्षमतेने हा. वावरू शकतो. होऊ शकतो. तर अशा पद्धतीने ह्याच्यासाठी डॉक्टर बॅच यांनी पहिले ॲलोपॅथीचा अभ्यास केला होता. त्यांना त्याच्यात त्रुटी दिसल्या. हम्म. मग त्यांना नंतर असं वाटलं की माणसाच्या मनाचा, परिस्थितीचा, स्वभावाचा पण अभ्यास करायला पाहिजे. बर तर अशा वेळेस त्यांनी होमिओपॅथीचा अभ्यास केला. बर तर होमिओपॅथी ही एक पद्धती अशी आहे की तिथं माणसाच्या मनाचा भरपूर अभ्यास केला जातो. अच्छा. परंतु काय होतं की तिकडे पोटेन्सीज असतात. बर म्हणजे अगदी त्या औषधाची एक काय म्हणू शकतो आपण, किती स्ट्रेंथ आहे, अच्छा. की किती पोटेन्सीचं, म्हणजे जसं आपण म्हणतो की आपण एखादी टॅबलेट घेतली तर हम्म. किती त्याची MG ची आहे. MG ची आहे, की 500 MG ची, 1000 MG ची, तर त्यानुसार त्याचा रिझल्ट आहे. करेक्ट. तसं होमिओपॅथीमध्ये तुम्हाला अगदी 3x पासून 3000x पर्यंत हा. त्याचे पोटेन्सीज वेगळ्या वेगळ्या असतात. बर. तर त्याचा अभ्यास करावा लागतो. ओके. म्हणजे ऑलरेडी होमिओपॅथीमध्ये भरपूर औषध आहेत, हम्म. प्लस ते देत असताना प्रत्येकीची पोटेन्सी किती द्यायची हे खूप अच्छा. महत्वाचं आहे. बर. तर ते सर्वसामान्यांच्या याच्यामध्ये नाही आहे किंवा ते खूप जरा किचकट प्रक्रिया असल्या प्रक्रिया. कारणाने मग होमिओपॅथीपेक्षा सुद्धा अजून काहीतरी सोपी पद्धती हा. शोधावी हम्म. असं डॉक्टर बॅच यांना वाटलं. बर. आणि ते युरोपमध्ये असे डोंगर दऱ्यामध्ये राहायचे. तिकडे त्यांना असं, म्हणजे आपल्याकडचे जसे संत लोक, ऋषी लोक असतात, तसे ते डोंगर दऱ्यांमध्ये आणि नेचरमध्ये रमणारे होते. ओके. तर प्रत्येक ठिकाणी त्यांचा अभ्यास चालू असायचा. नेचरमध्ये जाऊन ते मेडिटेशन करायचे, तिकडे जाऊन त्या वनस्पतींचं निरीक्षण करायचे. हम्म. तर त्याच्यातून त्यांना काही वनस्पतींचे स्वभाव बर. असे वाटले की माणसाच्या स्वभावाशी मिळते. ओके. आणि त्याच्यातून मग हळूहळू त्यांनी प्रयोग करायला लागले. काही त्यांना मेडिटेशनद्वारे काही गोष्टी समजल्या, हम्म. काही प्रयोगातून समजल्या. तर अशा पद्धतीने त्यांनी फुलांचे अर्क काढले. हम्म. फ्लावर थेरपी म्हणजे काही दुसरं तिसरं काही नसून युरोपमधल्या काही फुलांचे हम्म. अर्क काढलेले आहेत ओके. आणि त्या अर्काचा उपयोग करून आपण त्या माणसाच्या स्वभावावरती परिणाम करू शकतो. परिणाम करू शकतो. ओके. ओके. तर अशी पूर्ण ही फ्लॉवर थेरपी आहे, रेमेडी आहे. आता युजली आम्ही एवढे पॉडकास्ट केलेत, त्याच्यामध्ये रेकी म्हणलं की आपण हिलिंग देत असतो किंवा प्राणिक हिलिंग म्हणतो, त्याच्यामध्ये पण असे हात हे करून आपण हिलिंग देतो. न्यूमरोलॉजीमध्ये आपलं स्पेलिंग चेंज करतात. तसं आता हे जे फ्लॉवर रेमेडीज जे आहेत, सो ह्याची का औषधं म्हणजे गोळ्या असतात? याचे लिक्विड्स मिळतात आपल्याला. बर. फ्लॉवर थेरपीमध्ये जवळपास 39 प्रकारचे त्यांनी शोधलेले आहेत. म्हणजे बर. त्यांचं आयुष्य जरा कमीच होतं तसं. बर. त्याच्यामध्ये त्यांनी जेवढं त्यांना प्रयोग केले, त्यांनी जेवढं त्याच्यातून सिद्ध केलं, तर अशा 38 औषधी त्यांना सापडल्या. अच्छा. त्या 38 फुलांपासून अर्क बनवले आणि एक त्यांनी कॉम्बिनेशन बनवलं, बर. रेस्क्यू रेमेडी नावाचं, बर. की त्याच्यामध्ये काही औषधांचं त्यांनी एकत्रीकरण केलेलं आहे. असं त्यांनी स्वतःच बनवलेलं ते कॉम्बिनेशन आहे. तर असे 39 प्रकारचे आपल्याला लिक्विड मिळतात. अच्छा. तर हे बर. लिक्विड वापरून मग त्याचा आपण गोळ्या, ज्या शुगर ग्लोब्युल्स असतात, तर त्याचा वापर करून त्याच्यावरती हे ड्रॉप्स टाकून आपल्याला त्या व्यक्तीचा अभ्यास करावा लागतो. ओके. तर ह्याच्यामध्ये अनेक प्रकारचे स्वभाव दोष कव्हर करू शकतो आपण. की जसं की भीती आहे. आता भीती म्हटलं तरी एकसारखीच नाही. कुणाला कुठल्या तरी एखाद्या वस्तूची भीती वाटते, बरोबर. म्हणजे महिलांना पालीची भीती वाटते, किंवा एखाद्या अंधाराची भीती वाटते, किंवा उंचीवर गेल्यानंतर भीती वाटते. तर असे ठराविक गोष्टींची भीती वाटणं, लिफ्टची भीती वाटणं, किंवा जे आपले एस्केलेटर असतात त्याची भीती वाटणं, असे एक ठराविक भीती पण आहे की सकारण भीती, की त्या गोष्टीची मला भीती. बरोबर. पण कधी कधी असं होतं की अकारण भीती पण आहे. अच्छा. की मेनोपॉज किंवा वयात येण्याच्या याच्यामध्ये जी एक अस्वस्थता, हुरहुर असते, तर लेडीजना हे समजत नाही की मला काहीतरी भीती वाटते. पण कशाची वाटते असं विचारलं त्यांना की तुम्हाला कशाची भीती वाटते, तर ते सांगतात की आम्हाला सांगू शकत नाही. भीती वाटते, धडधड होतं, अस्वस्थ होते, पण कशामुळे वाटतंय ते सांगू शकत नाही. तर अशी एक अकारण भीती असते. त्याच्यामध्ये मग भीतीच्या लेवलनुसार, म्हणजे जबरदस्त भीती,
हम्म. की थरकापच होतोय माणसाच्या अंगाचा, असं म्हणतो ना की आपण अंगाचं पाणी झालं माझ्या, हम्म. एकदम मी हे झालो, स्तब्ध थिजल्यासारखी अवस्था झाली. तर बरोबर. ती जबरदस्त भीती आहे. की ओके. साधारण भीती पण असू शकते की नाही मला फक्त लहान मुलांना बाहेर जायची भीती वाटते हा. अंधारात, तर साधारण भीती. ओके. किती असे तसे त्याच्यामध्ये प्रकार पडत जातात. अच्छा. काळजी वाटणे, हम्म. वयस्कर लोकांना काळजी वाटते की आपला नातू कधी घरी येणार आहे. बरोबर. तर असे पण वेगळे वेगळे हे आहेत. तसंच राग आहे. हा. राग आल्यानंतर कसा व्यक्त केला जातो. हम्म. राग हा म्हणजे सर्वांच्यातच आहे, बरोबर. परंतु रागीट आपण कधी म्हणतो ज्यावेळेस तो सारखा जरा जास्त होईल. बाहेर येतो. म्हणजे हे सर्व गुणदोष सर्वांमध्ये आहेत. हम्म. की सगळ्यांनाच आपल्याला कधी ना कधीतरी ह्या सगळ्या रेमेडींचा जर तुम्ही अभ्यास केला हम्म. तर तुम्हाला हे जाणवेल की अरे मला ह्याची पण गरज आहे, हा. मला त्याची पण गरज आहे. की कधी Correct. कधी मला भीती पण वाटते, हम्म. कधी कधी मला डाऊन पण वाटतं, किंवा कधी कधी मला राग पण राग येतो. पण येतो. तर सर्वच आहे. परंतु रागीट कधी म्हणतो आपण हम्म. की इतर 4 लोकांपेक्षा एक जरा जास्त चिड, जास्त चिडतो. की प्रमाणापेक्षा थोडंसं जास्त झालं हम्म. की त्याला आपण रागीट नाही, ह्याच्या नादी नको लागायला बाबा, हा. हा खूप रागीट आहे, हा. हा खूप चिडका आहे, तर ह्याच्याशी बोलताना जरा सांभाळून बोलूया, असं हम्म. लोकांना हे होतं. तर असं कधी होतं की लेवल थोडंसं एक सर्वसामान्य जे आहे त्याच्यापेक्षा थोडी वाढले जास्त. असले. बरोबर. म्हणजे कुठलाही स्वभाव, गुण किंवा दोष, गुण पण आहे तो दोष बनतो बरोबर. कधी, लिमिट. की स्वच्छता करणे. आता स्वच्छता करणे काय आहे? चांगला गुण आहे. चांगला गुण आहे. परंतु एखादी व्यक्ती इतकी स्वच्छता करते हा. की त्या घरातल्यांना पूर्ण हैराणच करून टाकते. की ती काय म्हणते अजिबात इकडं कुठेही घाण अजिबात थोडीशी सुद्धा त्यांना सहन होत. बरोबर. तर अशा पद्धतीने थोडंसं जास्त झालं प्रमाण हम्म. एखाद्या गुणाचं सुद्धा, तरी त्याचा दोष बनतो. ओके. तर अशा प्रकारे जे स्वभाव दोष आहेत हम्म. आणि वर्तन दोष आहेत. हम्म. कधी कधी लहानपणापासून काही कुणाच तरी पाहून किंवा काही घरातल्यांच्या सवयीनुसार आपले वर्तनामध्ये पण दोष येतो. बर. की सतत पाय हलवणे, हम्म. तर हा झाला वर्तन दोष. ओके. तर ह्याच्या असे स्वभाव दोष आणि वर्तन दोष ह्या दोन्हीवरती आपण फ्लॉवर थेरपीच्या साह्याने हम्म. त्यांना ट्रीट करू शकतो. त्यांना आपण शुगर ग्लोबल्स म्हणजे ज्या होमिओपॅथीचे डॉक्टर गोळ्या देतात छोट्या साबुदाण्यासारख्या, बरोबर. तशा गोळ्यांवरती तुमच्या पूर्ण व्यक्तिमत्वाचा अभ्यास करून हम्म. त्यातले ठराविकच जे जास्त आपल्याला वाटतात की हे पॉइंट्स आहेत महत्वाचे, तर ह्याच्यातून त्याचा अभ्यास करून कॉम्बिनेशन बनवतो आपण ओके. आणि त्याचं मग रेमेडी तयार होते. अच्छा. तर ही पर्सनल म्हणजे प्रत्येकाची वेगळी, करेक्ट. त्याच्यामुळे एकाच औषध बनवलेलं दुसऱ्याला चालत नाही. अच्छा. कारण काही दोष किंवा गुण सारखे असले हम्म. तरी काही वेगळे असू शकतात. बर. तर त्याच्यामुळे हे आपण पर्सनलाइजच ज्यांनी ज्यावेळेस आपल्याकडे कॉन्टॅक्ट करतात त्याच्यानंतरच आपण त्यांचा अभ्यास करतो हम्म. आणि त्यांना बनवून देतो. तसं देतो. हम्म. ओके. मगाशी तुम्ही उल्लेख केला रेस्क्यू रेमेडीचा. तर रेस्क्यू रेमेडी नक्की काय आहे आणि ती कुठल्या कुठल्या वेळी तुम्ही देऊ शकता कोणाला? तर रेस्क्यू म्हणजे काय होतं की कुठलंही अचानक संकट आलं हम्म. की आपली रेस्क्यू टीम येते. हा. की असं आपल्याला कधी कधी एन्झायटी होते किंवा कधी कधी इतकी भीती, अचानक काहीतरी दुःख हम्म. असं होतं की वाचवा मला कुणीतरी. बरोबर. तर अशा वेळेस मानसिक लेवलला खूप गोंधळ चालू असतो, खूप असं वाटतं की आता काहीतरी होईल माझ्यातून. कधी कधी रागाच्या भरात पण होईल, कधी दुःखाच्या आवेगाने पण आपल्याला स्वतःला काहीतरी होईल, बरोबर. किंवा अति चिंता लागलेली, कोणीतरी बाहेर गावी गेले आणि इतकी चिंता की आता काय करू, काय होणार? फोन लागत नाही. करेक्ट. तर अशा वेळेस काय करायचं की तुम्ही रेस्क्यू रेमेडी जर घेतली तर तुम्हाला लगेचच त्वरित हम्म. त्या परिस्थितीतून सुटका झाल्याचा जो आनंद आहे हा. किंवा मनाला तुमच्या जे तगमग आहे, हम्म. हम्म. म्हणजे फ्लॉवर थेरपी काय करतात तर मनावर अधिराज्य गाजवतात. वा. की मनाची जी तगमग आहे हम्म. ती दूर करण्याचं काम करतात. जसं बरं. तुम्ही सांगितलं की रेकी हम्म. किंवा प्राणिक हिलिंग हम्म. हे हिलिंग करतो, म्हणजे हिलिंग एक प्रकारे काय करतो, बरं करतो आपण. करेक्ट. तसं हे पण एक प्रकारचं मनाचं हिलिंगच आहे. वा. तर हे पुष्प औषधीच्या द्वारे हम्म. केले जाणारं हिलिंग आहे की मनाची जी तगमग आहे. तर ह्याच्यामध्ये पेशंटला आपण विचारतो की कशाचा त्रास होतोय हम्म. आणि काय खटकते. बर. म्हणजे कधी कधी पेशंटना सांगताच येत नाही, मग आपल्याला त्यांना विचारून त्यांची हिस्ट्री काढावी लागते. हा. आणि मग कधी कधी समजत नसेल तर त्यांना या 2 गोष्टी विचारल्या की नेमका कशाचा त्रास होतो. हा. मग ते बरोबर आपल्याला सांगतात की मला हे माझी सून अशी वागते ते मला हा. त्याचा त्रास होतो, करेक्ट. किंवा माझा भाऊ माझ्याशी असं वागतो याचा मला त्रास होतो, किंवा हम्म. कुणी खोटं बोललं की मला खूप चिड येते. चिडी. तर हे असे जे आपल्याला त्याच्यातून मग हळूहळू त्यांचं व्यक्तिमत्व समजतं हम्म. आणि अशा पद्धतीने मग आपण त्यांना ट्रीट करू शकतो. आणि म्हणजे अगदी महिन्याभरामध्ये खूप छान रिझल्ट त्यांना मिळतो.
वा, सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. काही लोकांना याच्या अगोदर पण मिळतो, पण आपण किमान महिना सांगतोय की कारण लोक आपण म्हटलं की 8 दिवसात रिझल्ट एखाद्याला येतो, तर तीच अपेक्षा धरतील. पण काही लोकांचे स्वभाव दोष पण असे असतात की ते चिवट असतात. करेक्ट. तर ते लवकर सोडायला मागत नाहीत किंवा स्लो त्यांच्या वागण्यामध्ये पण स्लोपणा किंवा हे असते, असं संथ गती असते. तसेच स्वभाव दोष पण असतात. बर. जे इम्पेशंट आहेत तर लवकर रिझल्ट येईल त्यांना. ओके. लवकर शांत पण होतील, लवकर चिडतील, लवकर शांत होतील. बरोबर. तसं काही स्वभाव दोष आहेत त्यांना ट्रीट केल्यानंतर थोडा वेळ पण लागू शकतो. त्यामुळे आपण जे रेमेडी देतो ती महिना 1.5-2 महिने जाण्या इतपत तरी असते. ओके. तर तेवढ्यामध्ये तर तुम्हाला निश्चितच फरक हा जाणवतो. ओके. आता तुम्ही जसं सांगितलं की कस्टमाइज्ड औषधं असतात, असं नाही की सगळ्यांना एकच औषध चालतं. आता आय एम शुअर मी आता जे बोलणार आहे हे प्रत्येक आपले सबस्क्रायबर रिलेट करू शकतात की कधी कधी असं असतं ना की एस्पेशली स्त्रियांना असं होतं की त्यांचे नवरे जे असतात ते रागीट असतात आणि कधी कधी अशा गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. मग त्यांचं असं होतं की मॅडम जर आम्ही तुमच्याकडे आलो आणि आमच्या मिस्टरांचं आम्ही सांगितलं तर मग तुम्ही त्यांच्या रिलेटेड आम्हाला औषधं देऊ शकता का? हो, कारण काय असतं की स्वभावात 2 प्रकार आहेत. एक आहे की स्वतःला दोषी समजणारा असतो, स्वतःला कुठेतरी कमी समजणारा असतो, आत्मविश्वासाची कमी असते, थकवा असतो, तो स्वतःहून येतो. करेक्ट. की मला असं खूप लो फील होतंय किंवा माझ्यामध्ये हा दोष आहे असं मान्य करण्याचा स्वभाव असतो त्याचा. आणि स्वभावाचा दुसरा एक पॅटर्न आहे की जो आपण म्हणतो ना की माझं काही चुकत नाही. करेक्ट. किंवा माझं बरोबरच आहे, मी बरोबर आहे, तुम्ही चुकते. आणि तो काय करतो की एक मलाच सगळं समजतं असा ऍटिट्यूड असतो, तर तो त्याच्या ह्यानीच सगळ्या घराला वाकवत असतो. करेक्ट. तर त्याला काही त्रास होत नाही त्याच्या स्वभावाचा, त्याच्या स्वभावाचा इतरांना त्रास होतो. मग असे जिथे लोक असतात की जे हिटलर टाईप किंवा आपण तसे पण काही असतात की तत्ववाद, म्हणजे नाही मला हे 8 वाजता जेवायला पाहिजे म्हणजे पाहिजेच. जे काही लोक असे असतात की घरात लग्न असो, कार्य असो, काही असो, मला 8 वाजता जेवायला पाहिजे. तर असं तत्वाला घट्ट धरून असतात. वाईट नाहीये पण ती एक टेंडन्सी आहे. बरोबर. तर त्याचा त्रास होतो इतरांना. अगदी बरोबर. मग त्यावेळेस काय करतात, त्यांच्या घरातले येतात आपल्याकडे की असं आमच्या घरातल्या व्यक्तीचा स्वभाव आहे की यांना फक्त दोषच दिसतात, सतत दुसऱ्याला दोष देतात, सतत आम्हाला म्हणजे काहीच व्हॅल्यूच नाही असं वाटतं घरामध्ये. तर अशा टाईपचे जे लोक असतात हे एक वेगळी कॅटेगरी आहे. त्यांच्या घरातले आपल्याकडे येतात तर त्यावेळेस फक्त एकच आहे की त्यांना डायरेक्टली सांगितलं जर तुम्ही की तुमचा स्वभाव असा आहे म्हणून तुम्हाला औषध आण, ते घेणारच नाही, अजिबात नाही. तर त्यावेळेस काय करतो की आपण त्यांचा काहीतरी शारीरिक तक्रार असेल त्या लोकांना आम्ही सांगतो की तुम्ही त्यांना सांगा की केसांचा प्रॉब्लेम आहे, केस गळत आहेत, हे तुमचं केसांसाठी आणलेलं औषध. किंवा डायजेशनचा प्रॉब्लेम आहे तर हे डायजेशन ठीक करण्यासाठीचं औषध आहे, तर हे तुम्ही घ्या, ह्याच्याने तुम्हाला बरं वाटेल. आणि काय होतं की त्यांची जी ती एक तगमगच असते, जरी स्वभाव तसा असेल की नीटनेटकेपणा, अजिबात इकडचं तिकडं चालणार असा एक स्वभाव आहे, तर तो वाईट नाहीये. बरोबर. पण ते हे समजत नाहीत की म्हणजे आपण अगदी घोड्याच्या रेसमध्ये आणि बाकीचे नाहीयेत. तर तुमची एक लेवल आहे आणि दुसऱ्यांची एक लेवल, तर तुम्हाला पण थोडं खाली आलं पाहिजे, याला थोडं वरती केलं पाहिजे, तर ते समन्वय होणार. अगदी बरोबर. पण ते मान्यच करत नाही की कसं समजत नाही, मूर्ख आहात का तुम्ही, असं डायरेक्ट बोलतात की 10 वेळा सांगून सुद्धा कशी तीच चूक करतात, असं होतं. त्यांची ती तगमग असते की अरे हे काय या लोकांना सांगून समजत नाहीये, म्हणून त्यांची पण एक ती तगमगच असते मनाची. बरोबर. तर काय होतं की जरी तुम्ही डायजेशनसाठी म्हणून किंवा केसांच्यासाठी म्हणून असे जरी म्हणून वेगळ्या ह्यानी जरी औषध दिलं तरी रिझल्ट चांगलाच येणार. त्यांच्या मनाची तगमग कमी होते आणि हळूहळू त्यांना असं वाटतं की जाऊ दे, हे लोकांना सुधारण्याने जास्त आपण चिडचिड करून फायदा नाहीये, किंवा मन शांत होतं आणि ऍक्सेप्टन्स वाढतो की सगळेच माझ्यासारखे नाहीयेत बाबा, थोडंसं आपल्याला समजून घेतलं पाहिजे. ही जी समजुतीची भावना आहे ती त्यांच्यामध्ये आपोआप वाढते आणि ते काय म्हणतात, संपल्या ना गोळ्या, ते म्हणतात त्या गोळ्यांनी मला खूप चांगलं वाटते. अच्छा. डायरेक्ट म्हणजे त्यांना त्याच्याने मन शांत होतं त्यांचं, आणि मन शांत झाल्यामुळे त्यांना जी शांती मिळते तर ओव्हरऑलच आरोग्यावरती परिणाम होतो. पण आता
त्याला जोडून लगेच दुसरा प्रश्न येतो की बऱ्याच लोकांना थायरॉइड असतो किंवा डायबिटीज असतो, ब्लड प्रेशर असतो. मग अर्थात सगळे सबस्क्रायबर्स हा प्रश्न विचारणार की मग आम्ही ह्या गोळ्या तर घेतो, बरं वाटतंय, सगळं चांगलं आहे, याचा काही साईड इफेक्ट होऊ शकतो का? नाही, याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. बरं. कारण याच्यात कोणतंच केमिकल नाहीये. ओके. म्हणजे फुलं म्हणजे आपल्याला माहितीच आहे किती नाजूक असतात आणि त्या फुलांचे अर्क आहेत, म्हणजे ते कोमल आहेत आणि मन आपलं कोमल आहे, त्याच्यामुळे ते हळुवारपणे तुमच्या मनाला फुंकर घालण्याचं काम करतात आणि त्याच्यातून मन शांत होत जात. मन शांत झालं की आपोआप रिझल्ट येतात. कारण सगळ्या याचं कारण आहे ते मनामध्ये दडलेलं. राईट. तर त्याच्यामुळे याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. अगदी लहान बाळाला सुद्धा आपण हे देऊ शकतो. म्हणजे किती लहान बाळ तुम्ही? अगदी तहाण्या बाळाला सुद्धा दिलेले आहेत काही लोकांनी. फक्त त्याला काही डायरेक्ट न देता आपण त्यांच्या स्किनला पण थेंबर असं लावलं, कानाची पाळी असेल, बेंबीच्या तिथे असेल, असंही करू शकतो. किंवा अगदी एखादं थेंबर नुसतं चाटवलं, अशा पद्धतीने सुद्धा लोकांनी प्रयोग केले, तर त्याचा काहीच त्रास होत नाही. ओके. फक्त तुम्ही म्हणजे असं आहे की ह्याचा साईड इफेक्ट काही नाहीये, पण चांगला इफेक्ट येण्यासाठी मात्र तुम्ही त्याचं नॉलेज घेणं गरजेचं आहे आणि ते तुम्ही शिकवता सुद्धा. आपण ट्रेनिंग पण देतो याच्यामध्ये आणि खूप सोपं आहे तसं, काही अवघड नाहीये त्याच्यामध्ये, कुणीही शिकू शकतो. कसं आहे की आपल्या घरातल्या लोकांचे स्वभाव आपल्यालाच माहिती असतात. मग आपल्याला काय होतं की म्हणजे सगळं चांगलं आहे, माझा नवरा देव माणूस एकदम चांगला, परंतु याचा ना एक हा स्वभाव फक्त बदलायला पाहिजे असं आपल्याला वाटतं. मग तो काय स्वभाव आहे ते सांगू पण शकत नाही. कधी कधी असं असतं की आपल्या घरातलं वीक पॉइंट आहे, समजा एखादा आपल्या घरात मुलांचं किंवा आपलं पटत नाही असं पण असेल, तरी आपण ते जाऊन सांगू शकत नाही कुणाला. तर ती जर व्यक्ती घरातली एक शिकली आणि त्याला प्रॉपर जर त्याचं नॉलेज घेतलं तर ते त्यांना देऊ शकतात. आणि जो त्यांच्यामधला एक कमतरतेचा भाग आहे तो जर निघून गेला तर तो व्यक्ती चांगलाच आहे. फक्त एखादं काहीतरी गोष्ट आहे की चिडकेपणा आहे किंवा कधी कधी कंजूसपणा आहे, कधी असं कोणताही असू शकतो स्वभाव दोष, तर तो फक्त काढून टाकला की व्यक्ती परिपूर्ण होती आणि मग घरामधलं वातावरण एकदम आनंदाचं होऊन जातं. ओके. प्रेग्नंट लेडीसाठी पुष्पाऔषधी चालतात का आणि त्या कधी घ्याव्या किंवा कुठल्या पिरियडमध्ये घ्याव्या? नाही, त्यांना कोणताही जो त्रास असेल तर त्यांनी ते घेतलंच पाहिजे. कारण का की गर्भावरती असल्यापासून म्हणजे गर्भात असल्यापासूनच त्याच्यावरती आपण म्हणतो गर्भसंस्कार. करेक्ट. तर तशा पद्धतीने त्या बाळावर होतच असते. जर आई चिडचिड करत असेल तर बाळ कसं होणार? बाळ पण चिडचिड करणारं होणार आणि ते तब्येतीने मग अशक्त, त्याच्या तब्येतीच्या तक्रारी अशा राहणार आणि अजूनच चिडचिड वाटणार. तर किंवा घरातली परिस्थिती काही गोष्टी आपल्याला फेवरेबल नसतील तर ती आई जर चिडचिड करत असेल तर त्याचा परिणाम होतो. किंवा कधी कधी भीती असते की कसं होणार आता, एन्झायटी, बऱ्याच लेडीजना प्रेग्नन्सीमध्ये एन्झायटी असते, तर ती जर दूर केली तर मन शांत आनंदी राहिलं तर ते गर्भ पण व्यवस्थित त्याची वाढ पण होते आणि त्यांना डिलिव्हरीच्या वेळेला पण रेस्क्यू रेमेडी सारखे आपण औषधं देऊ शकतो. ओके. किंवा त्यांची जी स्ट्रेंथ वाढण्याच्या हिशोबाने देऊ शकतो. ओके. आता जे लोक पॉडकास्टवर येतात वेगवेगळे, तर आम्ही त्यांना विचारतो की बरं ठीक आहे, आता काही न्यूमरोलॉजिस्ट आले तर आम्ही म्हणतो की तुम्ही तुमच्या रिलेटेड काही न्यूमरोलॉजी केली होती का आणि त्याचा रिझल्ट कसा आला. तसंच मला तुम्हाला विचारावं वाटेल की पुष्प औषधीं रिलेटेड तुम्ही काही घेता का आणि तुम्हाला कसा त्याचा अनुभव आलेला? तर पहिले तर मी तुम्हाला सांगितलं की माझ्या आयुष्यात भरपूर एकटेपणा आणि दुःख आलेलं आहे. तर माझे जे जवळच्या व्यक्ती आहेत की अगदी जवळच्या आपण जे म्हणतो तशा व्यक्ती सोडून गेलेल्या आहेत, म्हणजे त्यांचं निधन झाले. तर पहिला धक्का मला बसला माझं लग्न झाल्यानंतर. 1 वर्षात माझा 22 वर्षाचा भाऊ ॲक्सिडेंटमध्ये गेला. की जो खूप हुशार होता, मेहनती होता, तो स्वतः एक शिक्षक होता आणि MPSCची तयारी करत होता. तर एक दिवशी त्या क्लासला जात असताना त्याच्या एका ट्रकनी हे केलं आणि तो त्याच्यामध्ये एक्सपायर झाला. तर तो खूप मोठा धक्का बसला. आणि त्याचा परिणाम असा झाला की माझी मुलगी 1 वर्षाची होती. तर मी एकदम असं लॉस्ट, आपण एकदम डिप्रेस अशा अवस्थेत राहायला लागले आणि सतत असं वाटायचं की एवढं कमी वयात का झालं असं, आपल्या भावाच्या बद्दल असं का झालं, किंवा त्याच्यामुळे आई वडिलांवर जो परिणाम झाला तर ते बघून अजून दुःख व्हायचं की सगळंच आपलं एक चित्र चांगलं तयार होत असतं आणि अचानक म्हणजे जसं की एखाद्या आपण रांगोळी काढली आणि पटकन एखाद्या वात्रट मुलांनी येऊन त्याच्यामध्ये पाय मारला तर ते सगळं चित्रच खराब झालं.
तर अशा पद्धतीने झाल्यानंतर मी खूप असं डिप्रेस राहायचे. मग माझे मिस्टर मला बोलायचे की ठीक आहे, आता असं झालं नाही व्हायला पाहिजे, पण झालं. पण मग आता आपल्या संसाराचं काय? आपल्या संसारात त्याचा परिणाम होतोय, कशात लक्ष नाही आहे किंवा मुलीकडं लक्ष नाही, असं व्हायला लागलं. तर मला कळत नव्हतं की पण माझी काय चूक आहे की माझ्या जागी कुणी असतं तर असंच झालं असतं. मग त्यावेळेस माझे एक नातेवाईक, माझ्या मावस ननंदबाई, तर त्यांचा ह्या विषयाचा अभ्यास होता. अच्छा. मग त्यांनी मला त्यांच्याकडे गेले मी आणि म्हटलं असं असं होतंय. आता मला समजतंय की मला आता भाऊ तर गेलेला आहे किंवा तो परत येऊ शकणार नाही, परंतु मला ते त्रास होतोय त्याचा, जो धक्का बसलेला आहे तो, त्याच्यातून मी बाहेर नाही निघू शकत आहे. मग त्यांनी मला पुष्पौषधीचं पुस्तक दिलं, त्यांच्या जवळचे मला गोळ्या वगैरे दिल्या आणि हळूहळू मग जे डिप्रेशन आलेलं होतं ते सगळं कमी व्हायला लागलं. ओके. मग मला ते एक आवड निर्माण झाली. मग मी अनेक पुस्तकं आणली, अनेक ठिकाणी ते कोर्सेस केले. ओके. आणि मग हळूहळू मग माझ्या आईला, वडिलांना, बाकी घरातल्या लोकांना, मुलांना असं द्यायला सुरुवात केली, तर खूप छान रिझल्ट आला. अरे वा. मग त्याच्यानंतर मग हळूहळू बाहेरच्या लोकांना द्यायला सुरुवात केली. तर अशा पद्धतीने म्हणजे शेकडो लोकांना मी स्वतःही पुष्पौषधी दिलेली आहेत. आणि म्हणजे आपण जे एखादं काम केलं तर आपल्याला पैसे तर मिळतातच, परंतु त्यांचे जे आशीर्वाद मिळतात किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य आपल्याला बघायला मिळतं, तर त्याच्याने खूप मन भरून येतं की काहीतरी आपल्याला देवाने आपल्याला निवडलंय की कुणाच्या तरी आयुष्यामध्ये थोडंसं हास्य आपण आणू शकतो. आणि त्याचं सगळं श्रेय आहे ते डॉक्टर बॅच आणि फ्लॉवर रेमेडी यांना जातं. वा. आपण आता हेल्थ रिलेटेड बोलतोय, तर अशा अजून कुठल्या हेल्थ प्रॉब्लेम्सवर पुष्पौषधी आपल्याला मदत करू शकते? ऍक्च्युली आपण कुठल्याही हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम विचारात धरत नाही. की एखादा व्यक्ती आला की माझे गुडघे दुखतात, अशी एक केस होती की एक आजी होत्या, त्यांचे गुडघे दुखायचे. मग त्यांचा मुलगा काहीतरी बँकेचा ऑफिसर होता, मॅनेजर होते ते. त्यांनी माझा पॉडकास्ट बघितला आणि मला फोन केला की असं असं आहे. तर त्यांना म्हणालं की ठीक आहे. मी त्यांना सांगितलं की गुडघे दुखीवर आपल्याकडे औषध नाही, परंतु त्यांना मानसिक काय त्रास होतोय तो मला सांगा. मग त्यांनी सगळं सांगितलं की आता आईचं वय झालंय, आता म्हणजे माझी बायको आहे, तिला आवडत नाही आईने मध्ये मध्ये केलेलं, तिला असं वाटतं की आम्ही देतोय ना तुम्हाला आईचं सगळं आणून, तर तुम्ही का मध्ये मध्ये करता. मग कधी कधी गॅस चालू राहतो, कधी भासतं, कापतं, असं काहीतरी होतं, काहीतरी सांडतं. मग ते सुनबाईंना अशा भरपूर घरांमध्ये केसेस होतात की त्या आजीने आयुष्यभर काम केले, तर त्यांना कार्यरत राहण्याची सवय आहे, परंतु त्यांना असं वाटतं की मी काहीतरी करून घालावं मुलाला किंवा माझ्या हातचं खावं काहीतरी, असं हे असतं. आणि सुनबाईंना काय वाटतं की ह्या एक काम करतात आणि 2 कामं वाढवतात, की काहीतरी सांडा लावण करतील किंवा काहीतरी गॅसच चालू राहायला बराच वेळ किंवा असं काहीतरी होतं. तर त्यामुळे त्यांना आवडत नाही. आणि एक ते हे असतो म्हणजे एरिया असतो आपला, की तिथं आता तुम्ही आता रिटायर झालाय ना, बसा तुम्ही आता साईडला, अशी पण एक हे असते. मग ते सतत चिडचिड व्हायची. मग त्यांना कुठलं काम करायला मिळायचं नाही. मग त्यांना ते सतत मनाला आता मग लागायची की मी एवढे वर्ष केलं आणि आता का नाही करू शकत, किंवा ती सुनबाई एवढी धावपळ करते, मग मला का नाही जमत आहे आता, असं की ते ऍक्सेप्टन्स होत नाही की आपण आता वयस्कर झालोय किंवा शरीराच्या मर्यादा आल्यात, आपल्या डोळ्यांनी नीट दिसत नाही कधी कधी, किंवा त्यामुळे कापणं भाजणं अशा आपल्याकडून हे होतं. तर हे लक्षात न आल्यामुळे त्यांना वाटायचं की नाही मला का काम करू देत. आणि मुलावरती ते दोघींचं प्रेशर की ते घरी आले की त्यांनी तक्रारी सांगायच्या, त्यांनी तक्रारी सांगायच्या, मग ते खूप त्रस्त झाले. मग ते म्हणायचे मी आईला समजावून सांगतो की तुला देता येत ना व्यवस्थित, सगळं खायला प्यायला व्यवस्थित मिळते मी तुला, तू का मध्ये मध्ये करते, नाही आवडत तिला. असं सगळं त्यांची स्टोरी ऐकल्यानंतर त्यांचा स्वभाव लहानपणापासून कसं आहे, तर अतिशय कष्टाळू आहेत, पहिल्यापासून खूप काम केलेलं आहे, जबाबदारी घेतलेली आहे. तर मग हे पाहिल्यानंतर त्यांना एक कॉम्बिनेशन बनवून दिलं. आणि थोडेच दिवसामध्ये 1 महिन्यानंतर त्या ज्या आजी होत्या त्यांच्या बहिणीच्या मुलाचा फोन आला की तुम्ही आमच्या मावशीला गुडघेदुखीचं कोणतं औषध दिलं होतं ते माझ्या आईला पण द्या. ओके. म्हणजे त्यांना असं वाटलं की मला हे गुडघेदुखीचं औषध आहे. त्यांना मुलाला सांगितलं की तुम्ही सांगा की गुडघेदुखीचं औषध आहे आणि गुडघे तुमचे दुखायचे थांबतील. कारण काय की ती एक भीती असते, गुडघेदुखीच्या मागे तुमची जी इमोशन आहे ती भीतीची असते की आता माझं एक अस्तित्वच गेलं किंवा अधिकार माझा जो किचनवर होता
तो गेला. तो गेला तर मला काही व्हॅल्यूच नाही राहिली. बरोबर तर अशी भीती पण असते. अशा काही म्हणजे आपण रेकीमध्ये पण आपण हे बघतो की बरोबर. तुमचे जे काहीतरी इमोशन असतात ते ब्लॉकेज तयार करतात हम्म. आणि त्याच्याने गुडघे दुखत होते. तर ते मन शांत झालं हा. आणि त्यांना मी हेही सांगितलं की त्यांना पण तुम्ही संधी द्या हम्म. की कधीतरी तुमच्या देखरेखीखाली त्यांना काहीतरी काम करू द्या करू द्या. किंवा तुम्ही तिथं उभे राहा की गॅस चालू राहतोय बंद होतोय किंवा त्यांना काही होऊ नये हो नाही. यासाठी. पण त्यांना पण तुम्ही थोडंसं की नाही आई तुझ्या हातचं ही गोष्ट चांगली असती तर तू कर. हम्म. मग तुम्ही उभे राहून करून घ्या त्यांच्याकडून किंवा जी बसून करण्याची कामं असतील भाजी निवडण्यासारखी असतील छोटी तर ती पण कामं त्यांना द्या की त्यांना काम थोडंसं द्या हम्म. कारण त्यांना कामाची सवय. सवय तर त्यांना असं मोकळं बसण्याने पण त्रास होतो त्रास. आणि त्याच्यामुळे मग त्यांना त्या औषधं दिली आणि हा. घरातल्यांनी पण थोडेसे चेंजेस केले हम्म. तर त्यांना खूप चांगला रिझल्ट आला. रिझल्ट. ओके. आजकाल आपण बघतोय की ब्रेन स्ट्रोक किंवा पॅरालिसिसचं प्रमाण पण बऱ्यापैकी वाढलंय आणि त्याच्यातून रिकवर होण्यासाठी अर्थात विल पॉवरची खूप गरज असते. सो त्यासाठी फ्लॉवर रेमेडीज उपयोगाला आपल्याला हो. येऊ शकतात. फ्लॉवर रेमेडी कुठल्याही मानसिक ताणाशी रिलेटेड मुळात आजचे आजार आहेत ते आपले कसे लाईफस्टाईल डिसीज हा की विनाकारण ताण घेतो करेक्ट. किंवा वाताचे जे त्रास आहेत ते सगळे तुमच्या हार्ट चक्राचे त्रास आहेत. हम्म. तर त्याच्यानुसार काय होतं की कुठलं तरी दडपण हा. कोणती तरी एन्झायटी काहीतरी हे असं त्यांच्या मनामध्ये असते की आपल्याकडं आपल्याला व्हॅल्यू नाही आपल्याला कुणी प्रेम करत नाही. तर अशा ह्याच्यातून असे तयार झालेले असतात हे आजार. बरोबर. आणि मग कधीतरी त्याचं आपलं शरीर वीक व्हायला लागतं वयानुरूप हम्म. आणि त्यावेळेस मग हे आजार उचल खातात उचल. जास्त आणि बरं. त्यावेळेस मग हे होतं. तर त्यांची पण स्टोरी आपण जर नीट अभ्यासली हा. तर आपल्या लक्षात येतं की हा ह्यांचा स्वभावातला काय पार्ट आहे. गुणदोष जे हा, असतील. तर त्याच्यानुसार त्यांना जर दिलं तर मन शांत झालं हम्म. की सगळ्याच याच्यामध्ये हम्म. आणि कुठं खचल्यासारखं झालं असेल की हम्म. अचानकच मला कसा काय अटॅक आला हा म्हणजे ऍक्सेप्टन्सच नाही करेक्ट. की काहीतरी आपलं चुकत असेल किंवा शरीरामध्ये काहीतरी बदल झाले हे ऍक्सेप्ट न करण्यामुळे पण लवकर कव्हर नाही होत. हा. तर ऍक्सेप्ट केलं की मला आता काही बदल करावे लागतील हम्म. हम्म. तर त्यासाठी पण मन तयार. अच्छा. तर कुठल्याही याच्यामध्ये तुम्ही वापर करू शकता. बर. फक्त डायरेक्टली आपण आजारावर सांगत नाही की हम्म. अमुक आजारावरती हे औषध असं हा. नाही. त्या रिलेटेड मानसिक भावना हा. ज्या आहेत त्याच्यावरूनच आपल्याला ट्रीटमेंट करायची ट्रीटमेंट मिळते. कारण हे मनाचं औषध आहे. ओके. ओके. आता पॉडकास्टच्या सुरुवातीला जसं तुम्ही सांगितलं की भारताबाहेर जे बॅच होते तर त्यांनी हे सगळं त्याचा अर्क घेतला आणि त्यांनी ती निर्मिती केली. मग आता लोकांच्या मनामध्ये असं कुठेतरी असणार आहे अच्छा हे भारताबाहेरून सगळं झालेलं म्हणल्यावर हे खूप एक्सपेन्सिव्ह असणार आहेत औषध. तर असे खूप एक्सपेन्सिव्ह असतात का? नाही नाही अफोर्डेबल आहे. बरं. म्हणजे आपल्या इथे सुद्धा इव्हन बनतात. म्हणजे तुम्ही सायकॅट्रिस्ट किंवा इतर हा. अशा पण ट्रीटमेंट घेतो आपण काउन्सिलिंग त्याच्यापेक्षा Correct. सुद्धा हे स्वस्त आहे. अच्छा. म्हणजे त्याप्रमाणे सबस्क्रायबर्स समजून घेऊ शकतात की हे खर्चिक काम नाही. नाही खूप काही खर्चिक नाहीये. इझिली कुणी व्यक्ती घेऊ शकतो हा. आणि रिझल्ट खूप छान आहेत. अरे वा. तर आता कोणता आजार कसा हे होतो आणि त्याचा परिणाम तुम्ही सांगितलं की कव्हर हा. होण्याच्या दृष्टिकोनातून. हा. तर माझ्या मुलीचा मित्र आहे हम्म. त्याचं वय अगदी कमी परंतु त्याला फेस पॅरालिसिस झाला आणि अच्छा. चेहरा असा थोडासा वाकडा होतो त्याच्यामध्ये. तर बरोबर. तो इतका त्याच्यानी म्हणजे त्याला डिप्रेशन आलं की असं कसं काय होऊ शकतं म्हणजे माझं काही वय जास्त आहे का. आणि तो तशा ह्याच्यामुळे काय झालं की त्याचा तो जे कव्हर होण्याचं जे रिकव्हरी आहे फास्ट म्हणजे होण्यासाठी तर तो स्वतः खचलेला होता हा. आणि ह्याच्यातून मी बरा होईन की नाही अशी त्याला शंका आणि स्वतःला एका डिप्रेशनमध्ये गेल्यामुळे किंवा सगळ्याच बाजूनी मग निगेटिव्ह एकदा विचार सुरू झाले की सगळीकडे आपण जिथं पाहू तिथं आपल्याला नकारात्मक बाजूच दिसते. करेक्ट. आणि काही सकारात्मक दिसतच नाही. मग ज्यावेळेस आम्ही त्याला भेटायला गेल्यानंतर असं जाणवलं की म्हणजे हा आजार तर झालाय हा कव्हर होऊ शकतो कारण डॉक्टरनी पण सांगितलेलं होतं परंतु ह्याला कव्हर होण्यासाठी याचे अडथळे काय आहेत. तर ह्याच्यामध्ये जी निगेटिव्हिटी आलेली नकारात्मकता आलेली आहे किंवा तो डिप्रेशन झालेला आहे की एवढं मी कष्ट करतो त्याच्यातून मी काहीतरी करतोय आणि मग मला असं का झालं. तर अशा सगळ्या गोष्टींचं हे केल्यानंतर मी त्याला पुढच्या वेळेस जाताना त्याला मी रेमेडीज बनवून दिली. अच्छा. आणि त्यानंतर मात्र त्याची फास्ट रिकव्हरी झाली. बर. हा की कारण त्याचं जे डिप्रेशन निघून गेलं नकारात्मकता त्याच्यातली निघून गेली की ठीक आहे की झालं बाबा मला. तर पहिलं काय ऍक्सेप्टन्स. करेक्ट. की आपण मला झालंच का मीच का मलाच का मला असं आपलं हे असतं की माझ्या बाबतीतच असं का होते. तर बरोबर. हे पहिलं की ऍक्सेप्ट करा
एखादा प्रॉब्लेम माझ्या आयुष्यात आहे किंवा मला एखादा आजार झाला किंवा एखादा काही शारीरिक कमतरता झाली तर ती झाली आहे. पहिला ऍक्सेप्ट केल्यानंतर त्याला त्या रेमेडीनी काय झालं की मन शांत झालं की ठीक आहे, आता मला डॉक्टरनी काय सांगितलंय की पथ्य सांगितलेत काही ते मला पाळले पाहिजेत, कारण मला असं झोपून चालणार नाहीये. मी तरुण वयामध्ये आणि मला काम करणं गरजेचं. तर मग त्याचा ऍक्सेप्टन्स आला, त्याचा जो थकवा आला होता मानसिक शारीरिक थकवा, मानसिक थकवा, त्याच्या रेमेडीज दिल्या, त्यांनी तो दूर झाला. मनाला उभारी आली त्याची आणि एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड निर्माण झाला की नकारात्मक यांनी तो बघत होता की त्याच्यातून उलटा आपण असं बघू शकतो की पूर्ण पॅरालिसिस नाही झाला, चेहऱ्यावरच गेला आणि तो लगेच आपण दवाखान्यात पोहोचू शकलो. त्याच्यामुळे तो रिकव्हरीच्या ह्याच्यामध्ये आला. तर अशी पॉझिटिव्हिटी आपण निर्माण करू शकलो त्याच्यामध्ये आणि फास्ट रिकव्हरी झाली त्याची. साधारणतः किती दिवसात तो हे झाला? तो महिन्याभरातच तो पूर्ण त्याचा चेहरा नॉर्मल झाला. अरे वा. बरं. म्हणजे विल पॉवर वाढली आणि नंतर त्याचे जे फिजिओ काय असेल त्यांनी महिन्याभरात सगळी ट्रीटमेंट, फिजिओथेरपी आणि आपल्या रेमेडीज ह्याच्यानी तो महिन्याभरातच पूर्ण म्हणजे त्याला कॉन्फिडन्स आला की मी आता व्यवस्थित झाले आणि होऊ शकतो. वा. पण मग काकू, आता जसे तुम्ही हे वेगवेगळे इमोशन्स सांगितले, सो ते वेगवेगळे इमोशन्स कुठले कुठले आजार रिप्रेझेंट करतात की जेणेकरून पुष्पा औषधी रिलेटेड अजून लोकांना क्लॅरिटी येईल? कसं आहे की एखाद्याच्या घरामध्ये एखाद्या व्यक्तीला बोलू दिलं जात नाही की एक दडपलं जातं त्यांना. तर त्यांच्या भावना, विचार व्यक्त करण्याच्या, म्हणजे एखादा लहान असेल घरात व्यक्ती तर त्याला काय होतं जनरली, तुला काय समजते, तू चुप बस, असं करून आपण त्या व्यक्तीला सततच तो लहान असल्याचं, म्हणजे तो व्यक्ती अगदी 50चा झाला तरी तो लहानच असतो इतरांच्यासाठी, घरातल्यांसाठी. त्यामुळे त्याला काही समजत नाही, तो लहान आहे, याच दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं जातं. तर अशा वेळेस त्या व्यक्तीला काय होतं की खूप मनामध्ये होतं की प्रत्येक वेळेला मला काही बोलूच दिलं जात नाही. किंवा घरामध्ये पूर्वीच्या काळच्या सुना होत्या की काही बोलण्याची प्राज्ञाच नव्हती, त्यांना बोलण्याची हेच नव्हती, परवानगी नव्हती. तर काय होतं मग दम्यासारखा आजार होतो. की कुठेतरी दडपलेला आहे, कुठेतरी काहीतरी कोंडल्यासारखं झालंय, कोंड मारा, तर तसा पण आजार होतो. किंवा कधी कधी बोलण्याशी रिलेटेड जर काही हे असेल, जरी इमोशनल त्रास प्लस बोलू शकत नाही, म्हणजे बोलता येतं परंतु त्या ठराविक गोष्टींचं मी बोलूच शकत नाही. की मी इतर गावभरच्या गप्पा मारीन पण माझ्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल मी बोलूच शकत नाही. तर अशा वेळी थायरॉइडचा पण त्रास होतो. तर असे वेगवेगळे सगळे हार्टची रिलेटेड जे आजार आहेत सगळे, ते एकतर सेल्फ लव्ह कमी असण्यामुळं, स्वतःला काहीच न समजण्यामुळे. डिप्रेशन कशामुळे होतं की स्वतःला तो वर्थ समजत नाही, की स्वतःलाच कमी समजत राहतो, की सतत तो स्वतःला अपग्रेड करण्याचा प्रयत्न करतो, सतत स्वतःला अजून चांगलं करायला पाहिजे असं तो समजत राहतो. कधीतरी आपण स्वतःला प्रेम केलं पाहिजे. खरंय. आणि ते सेल्फ लव्ह कमी पडल्यामुळे मग डिप्रेशन सारखा आजार होतो की तो स्वतःला मानतच नाही की मी कुणीतरी आहे, की सगळे लोक आहेत, परमेश्वरांनीच बनवले, सगळेजण युनिक आहेत, बरोबर, प्रत्येकामध्ये काहीतरी वैशिष्ट्य आहे, परंतु आपण इतरांनाच फॉलो करण्यामध्ये आपलं हे जातं की हा कसा स्मार्टली बोलू शकतो, मी का नाही बोलू शकत आहे, म्हणजे मी कुठेतरी कमी. तर हे सेल्फ लव्ह कमी असण्याचं आहे. त्याच्यामुळे हार्टशी रिलेटेड त्यांना आजार, डिप्रेशन सारखे आजार होतात की स्वतःला ते वर्थ समजत नाही. तर अशा वेळेस त्यांना त्या डिप्रेशन मधून बाहेर काढण्यासाठी आपल्याला औषध द्यावी लागतात. ओके. अशा अनेक आहेत. पैसा सोडवत नाही, कधी कधी लहानपणापासून गरिबीची परिस्थिती असते किंवा सवय असते घरातल्यांना की काही मागितलं तर द्यायचं नाही. मग अशी आपली एक वृत्ती तयार होते की पैसा खूप म्हणजे मिळत नाहीये लवकर, आपल्याला तो जपून वापरला पाहिजे, खर्च नाही केला पाहिजे. तर काय होतं, माझे एक गुरु होते, त्यांनी सांगितलेला किस्सा मी सांगते की 2 लेडीज कोल्हापूरवरून आल्या आणि त्यांच्याकडे एक कोर्स केला आणि त्या म्हणाले की अगोदर त्यांनी फीज वगैरे सांगितलेलं होतं. तर त्या दोघी आल्या, शिकल्या आणि पैसे द्यायच्या वेळेस म्हणाल्या की आम्ही दोघी आलो, म्हणजे एक जण येणार होतो, अजून दोघी आलो म्हटल्यानंतर अजून आमचे पैसे कमी करा, आम्ही इतक्या लांबून आलोय तर आमचे पैसे तुम्ही कमी करायला पाहिजेत. आणि वेल क्वालिफाईड आणि चांगल्या नोकरी असणाऱ्या होत्या, म्हणजे पैशांचा प्रॉब्लेम नव्हता. ओके. परंतु स्वभाव तसा. आता ते गुरु आमचे म्हणाले की मी आता तर शिकून झालेलं आहे माझं, म्हणजे आता तुम्ही जरी मला पैसे कमी देतो म्हटला किंवा दिले नाही तर मी काहीच करू शकत, मी माझं नॉलेज तुम्हाला दिलेलं आहे.
सॉरी तुमचा फ्लो ब्रेक केला. पण आत्तापर्यंत इथपर्यंत पॉडकास्ट बघता तर प्लीज खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर सबस्क्राईब करा. कारण तुम्ही सगळे पॉडकास्ट बघता पण सबस्क्राईब करत नाही. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचा पॉडकास्ट आता कंटिन्यू होईल. 3, 2, 1 ॲक्शन. परंतु तुम्हाला मूळव्याधीचा त्रास होऊ शकतो. अच्छा. म्हणजे का की शरीराची टेंडन्सी बनली की काही सोडायचंच नाही. हां. मूळव्याध का होते की त्याला कॉन्स्टिपेशन म्हणतो आपण किंवा त्याला हेच होत नाही. हां. तसंच टाकाऊ वस्तू सुद्धा सोडायची इच्छा होत नाही. हां. मग ते पैसा सोडायची इच्छा होत नाही की कधी मला मिळणारच नाही परत. आता माझ्याकडे एवढे पैसे आहेत, मला आयुष्यभर पुरवायचे पूर्वाचे. किंवा मला कमी पडतील, हम्म. म्हणून ते साठवण्याची वृत्ती राहते. करेक्ट. तर अशा पद्धतीने असे आजार होतात. म्हणजे कधी कधी पैशाच्या बाबतीत खूप पैसा असून सुद्धा कंजूसपणा असेल किंवा कधी कधी पैसा नसतो पण की परिस्थिती तशी असते, परंतु त्याचं ब्लॉकेज आहे ते आपल्या मनामध्येच. बरोबर. की पैसा मिळणार नाही, खूप कष्ट करावे लागतील, असेच काही पैसे झाडायला लागलेत का, असेच उडवायचे नाहीत कुठं, असं आपण जे बोलतो तर ते कुठं ना कुठं तरी आपल्या ब्रह्मांडामध्ये एक मेसेज आपण सोडतो आणि मनामध्ये ते एक ब्लॉकेज क्रिएट करतो. करेक्ट. तर अशा पद्धतीने कधी कधी लोक येतात की मूळव्याधीचा त्रास आहे आम्हाला. तर काय तुम्ही खर्च करताना खूप विचार करता का? ते वेगळ्या पद्धतीने आपल्याला विचारावं लागतं. बरोबर. तर ते होतं की हो की माझ्याकडे आहेत पैसे, पण मी जी परिस्थिती बघितली की लहानपणी जे मला हे झालेलं आहे, तर मला त्या पैशाची किंमत आहे, म्हणून मी जो पैसा खर्च करताना विचार करतो. ओके. असं ते लोक सांगतात. बर. डायरेक्टली आपण तुम्ही कंजूस आहात का असं नाही विचारू शकत. राईट. परंतु त्यांच्यामध्ये ती कुठेतरी वृत्ती असते आणि असते. त्याचा तो आजारामध्ये परिवर्तन होतं. तर अशा वेळेस त्यांना आपल्याला तशा टाईपचे काही हे की मनामध्ये जी एक त्यांच्या कमीपणाची भावना आहे किंवा आपल्याला पूर्ण नाही अशी जी भावना आहे, तर त्याचा पण विचार करावा लागतो किंवा परिस्थिती कशी त्यांनी दिवस कसे काढलेले आहेत त्याचाही एक परिणाम झालेला असतो. तो पण विचार करावा लागतो. तुम्हाला एवढं हिस्ट्रीमध्ये त्यांच्या जावं लागतं, त्यांना बोलतं करावं लागतं, त्यांच्याकडून जाणून घ्यावं लागतं की त्याच्यामध्ये मग अनेक प्रश्न आपण तयार करू शकतो किंवा आपल्याला प्रॅक्टिसनी जमतं ते सगळं. ओके. की कोणता त्रास असेल थोडंसं त्यांचं ऐकल्यानंतर लक्षात येतं आपल्या. परंतु आपल्याला ते सगळं विचारावं. पण मग ही टोटल प्रोसेस कशी असते? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपला हा पॉडकास्ट लोक बघतायत, तर खाली दिलेल्या नंबरवर आता आम्ही कॉन्टॅक्ट केला आणि माझा प्रॉब्लेम XYZ आहे, तर मग पुढची प्रोसेस कशी असते? तर प्रोसेस म्हणजे अशी आहे की पहिल्यांदा आपण तर त्यांना सांगतो की या रेमेडीची किंमत किती आहे, किती दिवसांची तुम्हाला मिळणार आहे, हे सगळं तुम्ही आपण त्यांना कळवतो आणि तुमच्या काय प्रॉब्लेम आहेत ते आम्हाला लिहून पाठवा. अच्छा. की ज्या व्यक्तीला द्यायचं आहे त्याचं नाव, त्याची जन्मतारीख, म्हणजे आपल्याला वयाचा अंदाज यावा म्हणून जन्मतारीख, आणि त्याच्यामध्ये इतर पण आपण गोष्टींचा अभ्यास आहे आपला त्याचा पण यूज करू शकतो न्यूमरॉलॉजी सारखा. ओके. तर त्याच्यासाठी मी त्यांचं नाव, जन्मतारीख घेते आणि काय काय त्रास होतो हे त्यांच्याकडून घेते. त्याचबरोबर औषधं पाठवण्यासाठी त्यांचा पत्ता आपण घेतो आणि पैसे पाठवल्याचा स्क्रीनशॉट पाठवा म्हणून सांगतो. अतिशय साधी सोपी पद्धत आहे. फक्त पहिल्यांदा आपण डायरेक्ट काय होतं की त्यांना विचार करता येतो. ज्यावेळेस लिहून काय द्यायचं असतं त्यावेळेस आपण जास्त स्पेसिफिकली विचार करतो की नेमका काय काय त्रास आहे. कारण असंच मी जर म्हटलं की हा सांगा तुमचा काय त्रास आहे, तर ते कधी कधी खूपच जास्त होतं बोलणं जास्त, आणि मग फोन भरपूर येत असतात आपल्याला. त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम होतो की एखाद्या व्यक्तीला त्याच्या बायकोबद्दल काहीतरी सांगायचं की तिचा स्वभाव सांगायचा, तर तो बायकोला मुलगी बघायला गेला होता तेव्हापासून सांगायला सुरुवात करतो. अच्छा. की पहिल्यापासून म्हणजे मी बघायला गेलो तेव्हा पण असं वागलं, तेव्हापासून असे तर म्हणजे तो कुठेतरी स्पेसिफिकपणा त्याच्यात येण्यासाठी पहिले तुम्ही तुमच्या जरा प्रॉब्लेमवरती विचार करा, लिहून पाठवा, मेसेज करा किंवा लिहून फोटो पाठवला तरी चालतो. मग त्याच्यानंतर मग आपण ज्यावेळेस सगळी त्यांच्याकडून जी मागवलेली माहिती आल्यानंतर मग परत मी डिटेल कॉलवर बोलते. असं काही नाहीये की न बोलताच औषध बोलावं लागतंच, परंतु किमान ह्या प्रोसेसमधून गेल्यानंतर त्यांना क्लॅरिटी येते की नेमका काय त्रास, प्रॉब्लेम काय, आणि मग आपण पुन्हा अजून डिटेलमध्ये कॉलवरती बोलून सगळं त्यांची हिस्ट्री घेऊन त्याच्यानुसार मग औषधं बनवून एक 4 ते 8 दिवसामध्ये त्यांच्यापर्यंत पोहोचतात. ओके. आता तुम्ही जो विषय काढलात की युजली नवरा बायकोंचा जे प्रॉब्लेम्स होतात, डिवोर्सचं पण प्रमाण वाढलेलं आहे,
सो डिवोर्समध्ये पण ह्या गोष्टींचा उपयोग होऊ शकतो का, पहिला प्रश्न. आणि दुसरं असं की कधी कधी डिवोर्सच्या स्टेजमध्ये असतं, कुठल्या तरी एका पार्टनरला असं वाटत असतं की हे होऊ नये. सो त्याच्यामध्ये हा कसा काय उपयोग पुष्प औषधी करू शकतात. आणि दुसरं म्हणजे सेपरेट झाल्यानंतर एक ट्रॉमा किंवा एक निगेटिव्हिटी असते, त्याही वेळी कसं काय पुष्प औषधी का. तर सेपरेट झाल्यानंतर तर तो एक म्हणजे आघातच असतो. इझिली असं कुणाला वाटत नाही की आपला संसार मोडावा. बरोबर. जनरली असं कुणाची इच्छा नसते, परंतु काही कारणास्तव जर झालं तर तो मानसिक धक्का जो बसलेला आहे त्या धक्क्यातून बाहेर येण्यासाठी पहिला ऍक्सेप्टन्स, मगाशी सांगितलं तसं, बरोबर. की झाली आपल्या बाबतीत अशी गोष्ट, तर आता काय करायचं. तर ह्याच्यातून लाईफ तर संपत नाहीये. राईट. तर पुढं बघ, म्हणजे जे ह्याच्यामध्ये अशी पण औषधं आहेत की जे भूतकाळात न रमता पुढच्या तुम्हाला भविष्याकडे पण पाहायला पाहिजे आणि वर्तमान मध्ये जगायला पाहिजे. तर त्याच्या आईने पण तो धक्का कमी व्हावा, त्याची जी तीव्रता आहे, मनाला धक्का जो लागलाय त्याची तीव्रता कमी होईल आणि त्याच्यातून हळूहळू ते सावरतील. त्याच्यासाठी पण देऊ शकतो. आणि काही लोकांचं पटत नाहीये की डिवोर्स पण होऊ शकतो अशा याच्या रोज रोज कटकटी. म्हणजे आजकाल काय झालं की सहनशीलता कमी झाली. बरोबर. की पूर्वीच्या असं होतं की खूप सहन करत राहायच्या त्या बायका जनरली, त्याच्यामुळं काय व्हायचं की संसार टिकत होता आणि मुलांचा विचार प्राधान्याने केला जायचा. त्याच्यामुळे आपलं थोडं सुख आपण हे केलं तरी चालतंय, पण आपले फॅमिलीला महत्व होतं. बरोबर. पण आता काय होतंय की आता लोक असं म्हणतात की सेल्फ एस्टीम किंवा जे हा वाढलाय जे तो चुकीच्या पद्धतीने पण वाढलेला आहे की मी का हे करायचं. करेक्ट. किंवा मुली आईला म्हणतात तू सहन केलं असशील, मी नाही करणार. किंवा कधी कधी आई म्हणते की मी खूप सहन केले, आता तुला नाही सहन करायला लागले. जे उलटे परिणाम होतात असे. करेक्ट. तर अशा वेळेस कधी कधी आपलं चुकत असतं, परंतु त्याची जाणीवच नाही की विनाकारणच आपण वाद घालतोय. कधी कधी संशयच घेतला जातो की याला सुट्टी दिवशी पण ऑफिसला कसं बोलवलं किंवा ऑफिसच्या ट्रिपला यांनी का गेला. तर असं म्हणजे काहीच नसतं, परंतु आपल्याला काय होतंय की आजकाल सगळीकडून जे इनपुट आहे म्हणजे टीव्ही किंवा मोबाईल, ह्याच्यामधनं आपण जे पाहतो की कुठेतरी काहीतरी अफेअर चालू आहे आणि मग तो घरात खूप चांगलं वागतोय आणि बाहेर हे आहे. तर ते म्हणजे न कळता त्या व्हायब्रेशन आपल्यामध्ये जातात आणि त्यामुळे आपल्या पण म्हणत अरे ह्याचं पण असंच असेल का. बरोबर. असे मनात शंका येऊन फक्त शंकामुळे, त्या शंकेमुळे संसार उद्ध्वस्त होतो. बरोबर. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत की संसार तुटण्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आहेत. किंवा हेकेखोर स्वभाव आहे, उद्धट स्वभाव आहे, भांडखोर स्वभाव आहे, प्रत्येक गोष्टीवर अरे तुरे लगेच करण्याची सवय. तर हे हळूहळू मन शांत झालं की समजून येते की आपलं कुठेतरी चुकतंय. असं दोघांनी पण जर एका लेवलला आणलं की एक वर खाली आहे ते एका पातळीवर आणू शकतो आपण. दोघांच्यातले दोष आहेत त्या दोघांना पण औषध आपण देऊ शकतो. जसं सासवा-सुनांचं पण की स्वतः माझ्या आईला मी औषध दिलं. काय स्वभाव होता तिचा, तर नीटनेटकेपणा. अच्छा. पण अति नीटनेटकेपणा आणि खूप कार्यक्षम व्यक्ती असतात. काही व्यक्ती कशा असतात खूप कार्यक्षम असतात, त्यांचा कामाचा झपाटा मोठा असतो, क्वालिटी पण चांगली असते कामाची, असं नाहीये की फक्त भरभर आणि बरोबर अशा व्यक्तींना आपल्या काही प्रारब्धानुसार सून वगैरे जी मिळते ती अपोजिट स्वभावाची की कसं तरी काम उरकले. मग प्रत्येक ठिकाणी प्रॉब्लेम होतो. 10 वेळा सांगून सुद्धा हे असंच का करते. राईट. तर माझ्या आईला पण असा त्रास व्हायचा मग की अति नीटनेटकेपणा, कार्यक्षमता भरपूर, कष्ट सहन करण्याची क्षमता भरपूर, त्याच्यामुळे कामाचा झपाटा जास्त, मग दुसऱ्यांचं ते कमीच वाटतं. किंवा दुसऱ्यांनी जरी प्रयत्न केला, आता दुसऱ्याला जमतच नाही, तो प्रयत्न करतोय परंतु ते प्रयत्न पण पोहोचत नाही त्या व्यक्तीपर्यंत की तो काहीतरी करतोय, धडपडतोय, जरा बदल करण्याचा प्रयत्न करतोय, तेच हेच होत नाही. अप्रिसिएशन. तर त्यावेळेस काय होतं की थोडंसं तुमचं हे कमी करा की सगळेच माझ्यासारखे नाहीये. आणि मग आपोआपच काय होतं की जे त्रास होते मानसिक याच्यामुळे शारीरिक त्रास होते ते त्रास कमी झाले आणि आई पण म्हणाली की मला तुझ्या गोळ्याने खूप शांत वाटते. वा, खूप चांगलं वाटते. आता आम्हाला तुमच्या केस स्टडीज ऐकायला आवडतील की लोकांचे अनुभव जे असतील पुष्प औषधी रिलेटेड ते आम्हाला प्लीज सांगा. तसे तर खूप आहेत, जे माझ्या लक्षात येतील तसे मी सांगते. आता पहिले एक भीतीचं सांगते तुम्हाला की भीती म्हणजे अशा अनेक स्त्रिया आहेत की त्यांना मेनोपॉजमुळे काहीतरी अस्वस्थता आहे, भीती आहे असं वाटते.
तर त्यांना पण भरपूर लेडीजना असा त्रास होता, तो कमी झालेला. परंतु एक सकारण भीतीचं उदाहरण, सकारण आणि खूप जास्त जबरदस्त भीती. बर. की माझी मुलगी पहिले फॅशन शो पण घेत होती. बर. तर त्यावेळेस काय झालं की एक लेडी त्याच्यामध्ये जी आलेली होती, तर मॉलमध्ये त्यांना चेंजिंग रूम असते ती 2 मजल्यांच्या वरती. तर अशा वेळेस काय होतं की त्या एका लेडीला खूप भीती होती लिफ्टची. कधीतरी ती लिफ्टमध्ये अडकली, काहीतरी असं झालेलं होतं. तर तो एक धक्का बसलेला होता. परंतु आता ते तुमचे जे राऊंड्स असतात वेगळे वेगळे, तर त्याला पटकन तुम्हाला चेंज करून यावं लागतं. तर त्यांना आम्ही कितीतरी विनवण्या केल्या की तुम्ही लिफ्टमधून जा आणि तुमच्यासोबत 4 बायका आहेत अजून, म्हणजे असं एकट्याला नाही पाठवत आहे. म्हणून अक्षरशः नाही, मग त्यांच्यामुळे उशीर व्हायचा. म्हणून त्या 4 लेडीजनी त्यांना ओढून घेण्याचा प्रयत्न केला लिफ्टमध्ये. तर त्या तिथेच आडव्या झाल्या आणि अगदी लहान मुलासारख्या दाय मोकळून रडायला. अरे बापरे. तर अशा वेळेला आपण त्यांना ज्यावेळेस ही ट्रीटमेंट आपण देतो, तर ती भीती जी आहे, जबरदस्त भीती जी बसलेली आहे, ती हळूहळू कमी झाली. आणि त्याच्यातून मग नॉर्मली हे होतं की कधी कधी असं होतं की त्या एक्सिलेटरवरती मॉलमधल्या त्याच्यावर पण जाण्याचा वयस्कर लोकांना खूप त्रास होतो की भीती वाटते. मग तसं सुद्धा एक उदाहरण होतं की 4 मजले जिने चढून गेले, परंतु त्या ह्याच्यावर न जायला मला भीती वाटते. तर अशा यांना सुद्धा भरपूर फरक त्याच्यातून जाणवला आणि ती भीती मोडली. आणि मग जीवन आपलं सुसह्य होतं ना. नाहीतर आपल्या बरोबर अजून 4 लोकांना पण आपण जिने चढायला लागतो, असं होतं. तर असे रिझल्ट आलेले आहेत भीतीच्या बाबतीत. बर. अजून स्वच्छतेच्या बाबतीत तर खूप आहे. नीटनेटकेपणा, स्वच्छता ह्या चांगल्या गुणाचा अतिरेक झाल्यामुळे. तर एक असे पण उदाहरणं आहेत की एक लेडी आहे, ती 7 साबणाने हात धुते. बापरे. ओके. म्हणजे असं पहिल्यांदा सांगितलं की लोकांना वाटतं की संडे मंडे असे आहेत का काय, तसं नाहीये. पहिले एका साबणाने हात धुवायचा, मग दुसऱ्या साबणाने हात धुवायचा, मग तिसऱ्या साबणाने, असं 7 साबणाने हात धुतल्याशिवाय स्वच्छता झाली आपली ही फिलिंगच येते. ओके. कारण काय झालेलं की त्यांच्या घरामध्ये पाणी शिरलं होतं. एकदा पूर आलेला, खाली घर होतं आणि घरामध्ये पाणी शिरलेलं आणि त्या पाण्यातून अशी त्यांची भांडी वस्तू असे वाहून चाललेले सगळे. तर त्या लेडीजचा भाऊ बाहेरून म्हणजे ते पाणी काढत होते, तर त्यांची चप्पल वाहून चाललेली. म्हणून तिच्या भावाने ती चप्पल घेतली आणि फेकली. तर ते जे घाण पाणी होतं ते यांच्या अंगावर उडालं. आणि त्याचा त्यांना इतका धक्का बसलेला होता. आणि जे किळस वरती सुद्धा आपल्याकडं औषध आहे की किळसची भावना, की सतत आपल्याला म्हणजे कुठे जायचं म्हटलं की आपण हॉटेलमध्ये जायचं म्हटलं की टॉयलेट कशी असते, हायजीन, आणि ते आपल्याला आधीच अगोदरच हे होतं, कधी कधी उचमळ्यासारखं असं होतं की बापरे त्या वासाने, आणि ते असं ती कल्पनाच आपल्याला हे करून जाते. तसं त्यांना काय झालं की ते पाणी अंगावर उडालं. तर त्यानंतर म्हणजे त्यांनी लग्न तर केलंच नाही, परंतु त्यांच्या घरामध्ये कुणाला बोलवणं हे पण त्यांच्या बहिणीला, आईला वगैरे म्हणजे हे व्हायचं की कुणी आलं तरी त्या कुणी बसलं तरी ते व्यक्ती गेली की सगळं घर धुवून काढायचे. बापरे. अशी त्यांना सवय झाली. कुठलंही काय बाहेरून आणलं तर ते असं वरच्यावर धरून डब्यामध्ये टाकायचं. कुठेही टच झाला कशाला तर अजिबात त्याला हात लावला. तर ते इतकं म्हणजे हे झालं की कुणाला कुठल्या कार्यक्रम त्यांना घरात करता येत, कारण ते सहनच करू शकत नाही की हे लोक कुठून कुठून आले, ट्रेन मधून आले, कुठं बसले असतील, कुठं हात लावले असतील. इतकी एन्झायटी त्यांना त्या गोष्टीची होती की अक्षरशः ते म्हणाले आमच्या घरात गेले 10 वर्ष झाले कोणताही कार्यक्रम आम्ही घेतला नाही किंवा यांना कुठल्याही कार्यक्रमाला आम्ही घेऊन जाऊ शकतो. त्याच्यामुळे घरातल्या सगळ्या आनंदावरती एक प्रकारे काय होतं, विरजण पडलं. बरोबर. तर असे अनेक धक्के, म्हणजे अनेक प्रकारचे धक्के बसतात. कधी कधी एखाद्याचं पुरामध्ये, भूकंपामुळे घराचं नुकसान होतं, वस्तू जातात किंवा पूर्ण ऍक्सिडेंटमध्ये एखादी फॅमिली गेली. तर अशा गोष्टी ज्या होतात तो धक्का खूप जास्त असतो. तर अशा पद्धतीने सुद्धा त्याला डिप्रेशन किंवा तो मानसिक धक्का सहन करण्यासाठी आपल्याला त्यांना औषध द्यायला. आता एक म्हणजे अगदी तुमच्या वयाचा मुलगा आहे की जो इंजिनिअरिंगला होता. करोनामध्ये त्याचे आजोबा आणि मामा आजोबा एक्सपायर झाले. आणि त्या मुलाला समजलं की आपले आजोबा गेले आणि तो कनेक्टेड होता जास्त. तर त्याच्या मनात ही भावना आली की जर मरायचंच आहे तर मग कशाला शिकायचं, मग कशाला काय करायचं. त्या मुलाने शिक्षण सोडून दिलेलं आहे. तो मुलगा एका खोलीमध्ये बसतो
बाहेर कुठंही जात नाही. आज त्या आईवडिलांना किती दुःख असेल बरोबर. की तरुण मुलगा आहे, काहीच करत नाही, हम्म. शिक्षण सोडलेलं आहे, नोकरी करत नाही, बाहेर जात नाही, कुणी त्याला हात जरी लावला तरी त्याला सहन होत नाही. हम्म. म्हणजे एक तर त्याला डिप्रेशन पण आलं आणि त्या करोनाच्या काळात झाल्यामुळे स्वच्छतेचं हा, तो पण धक्का ते झाला पण. की कुठे हात नाही लावायचा. तर correct. त्याच्या घरात जर कुणी आलं तर त्याच्या आईला सुद्धा तो सांगतो की कपडे धुवून टाकल्यानंतर पुन्हा तू हात लावायचा नाही. अच्छा. हां, ते स्वतः मी काढून आणणार. बर. त्याच्या जर कॉटवर कुणी जाऊन बसला तर तो परक्या माणसाला काही बोलू शकत नाही, हा. पण तो व्यक्ती उठून गेल्या पहिल्यांदा ती चादर बेडशीट आहे. काढून टाकणार. अरे बापरे. म्हणजे इव्हन त्याचे वडील सुद्धा त्याच्या जवळ जाऊन बसू शकत नाहीत. अरे. तर त्याला सुद्धा फरक पडला आणि जो त्याची जे चिडचिड व्हायची असं काही हम्म. घटना घडल्यानंतर तर ती हळूहळू कमी झाली. कमी झालं. म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला म्हणजे कल्पनेच्या बाहेर लोकांचे प्रॉब्लेम आहेत हम्म. की आज एक आई वडिलांचा तरुण मुलगा एकुलता एक जर अशा अवस्थेत असेल हम्म. तर काय त्यांची भावना असेल, बरोबर आहे. बरोबर. किती दुःख असेल ते, की पुढं कसं होणार. ठीक आहे, आम्ही आहे तोपर्यंत करू किंवा आमच्या पैशावरती ह्याचं हे सगळं करेल. होईल. तो फक्त म्हणतो की मी तुमच्यासाठी मी जगतोय, नाही तर मला जगण्याची पण इच्छा नाही. इतका निरसपणा आलाय त्याला अरे बाप. की जीवनात काय अर्थच नाही. म्हणजे आपण म्हणतो की जसं अर्जुनाचं झालेलं होतं हम्म. की त्याला असं वाटलं की आपल्याच लोकांशी आपण कसं कसं लढायचं. लढायचं. म्हणजे भरपूर ठिकाणी असंही होतं हम्म. की आपल्या जे जमिनीच्या याच्या वादातून आपल्याला असं वाटतं की आपल्याच लोकांशी आपण कसं लढायचं. कसं आहे कारण त्याची मनाची स्थिती होती, घालमेल. तर ती घालवण्यासाठी सुद्धा आपण फ्लॉवर पुष्पौषधी. थेरपीचा उपयोग करू शकतो. ओके. ओके. आता असे अनेक उदाहरण आहेत. म्हणजे लहान मुलांचे तर भरपूर आहेत, अभ्यासाच्या बाबतीत भरपूर आहेत, बर. स्त्रियांचे आहेत हम्म. की सगळं काम करतात, परंतु हम्म. कधी कधी एक मानसिक थकवा की सतत एक प्रकारचं काम करण्यामुळं एक जो थकवा येतो, तर असं काही स्त्रियांना होतं की अचानक त्यांना कामच करावंसं वाटत नाही. हा. असंही होतं. मग त्याचं कारण काहीच कळत नाही की शारीरिकदृष्ट्या तर व्यवस्थित आहेत, परंतु एक रुटीनचा कंटाळा. हम्म. जसं की काही लोकांना सोमवारी कामावर जाताना कंटाळा येतो कंटाळा येतो. की 2 दिवस बरं वाटतं, आता Right. आला परत सोमवार, आता परत आला आठवडा, आता तेच सगळं रोजचं ट्रॅफिक, रोजचं Right. तेच बॉस आणि तेच काम. तर असं जर झालं हम्म. तर त्याचा पण परिणाम होऊन मानसिक थकवा होतो तुम्हाला, हा. आणि मानसिक थकव्यामुळे हळूहळू शारीरिक थकवा पण येतो ओके. आणि म्हणजे निरसपणा येतो. हम्म. तर अशा वेळेला पण अशा पण लोकांना आपण ट्रीटमेंट दिलेली आहेत की त्याच्यातून बाहेर पडलेले आहेत. हम्म. हम्म. तसं त्या मुलाचं जे रस निघून गेलाय, निराशा आलेली आहे, धक्का पण बसलेला आहे, तर तो मुलगा आता हळूहळू सावरत आहे. हम्म. म्हणजे भरपूर त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि आई वडील त्याच्या ज्या आई वडिलांच्या चेहऱ्यावरचं जे हसू आहे असं आहे. ते बघून खूप समाधान आहे. समाधान. वा. की डॉक्टर बॅच यांनी किती हम्म. उपकार करून ठेवलेत आपल्याला. हम्म. कारण हे जे आहेत ह्या रेमेडी आहेत त्याचं एक अजून सांगायचं आहे की हे कुठल्याही अशा मानसिक आजार, म्हणजे आपण जे म्हणतो ना की मतिमंद किंवा जास्ती मानसिक त्रास असणाऱ्या हा. अशा लोकांसाठी नाही, तर हे सर्वसामान्यांसाठी. अच्छा. हा. हम्म. की सर्वसामान्यांना पण भरपूर मानसिक त्रास असतात, करेक्ट. फक्त ते आतल्या आत दाबून टाकतो बरोबर. की कुठे आपण ते बोलू शकत नाही किंवा सांगू शकत नाही. हम्म. तर अशा सर्वसामान्य लोकांसाठी आहे. म्हणजे असा कुणी समज करून घेऊ नये की हे फक्त मानसिक उपचार ज्यांना करण्याची गरज आहे, हम्म. खूप तरी हाय लेवलचे त्रास आहेत त्यांनासाठी हे आहे, तसं हम्म. नाहीये. तर हे सगळे नॉर्मल तुमच्या रोजच्या जीवनात पण काय आपल्याला मानसिक त्रास होतात हम्म. त्याच्यासाठी हे औषध आहे. हा. तर त्याच्यामुळे सर्वांनी याचा वापर करायला पाहिजे. केला काही ना पाहिजे. काहीतरी आपल्याला प्रत्येकाला त्रास हा असतोच. बरोबर. म्हणजे ज्यावेळेस आपण शिकत असतो त्यावेळेस ह्या फ्लॉवर थेरपीचं आपल्याला समजतं की कधीतरी आपल्याला पण भीती वाटते, बरोबर. कधीतरी आपल्याला पण थकवा वाटतो, कधी निरसपणा येतो, काही हम्म. घटना आपल्या आजूबाजूच्या बघितल्यानंतर, तर त्यावेळेस स्वतःसाठी पण आपण याचा वापर करू शकतो. तर काकू, आता आपण बरंच डिस्कशन केलं फ्लॉवर रेमेडीज रिलेटेड, पण लोकांना, आपल्या सबस्क्रायबर्सला तुम्ही आत्तापर्यंत जेवढ्या काही केसेस हँडल केल्या असतील तर त्याविषयी सांगा, थोडक्यात तुमचे अनुभव सांगा. तर आपण थोडंसं इंटरेस्टिंग करूयात. आम्हाला प्रत्येक एज ग्रुप वाईज तुम्ही एक एक अनुभव सांगा, लहानपणीचा, मग थोडं मोठं यंग असलेला आणि मग थोडे एज्ड. तर अगदी आता लहान मुलांच्या मध्ये आजकाल जो प्रमाण वाढते की ADHD म्हणतो आपण किंवा हायपर ॲक्टिव्ह मुलं आहेत. बरोबर. तर ते म्हणजे काही त्याच्यामध्ये 2 प्रकार असतात. हम्म. एक असतात की स्वतःचा अभ्यास पटकन करून दुसऱ्यांना डिस्टर्ब करणार, हा. आणि एक असतात की ते स्वतःचंही करत नाहीत
आणि दुसऱ्यांनाही त्रास देतात. बरोबर. म्हणजे अशी मुलं सांभाळणं म्हणजे त्या मॅडमसाठी किंवा शाळेच्या सुद्धा एक डोकेदुखी बनल्यासारखं होतं. करेक्ट. घरामध्ये पण ते मूल थोडंही स्वस्त आहे असं म्हटलं तर त्यांनी काहीतरी उद्योग केलेला असतो. तर अशा मुलांच्या पण केसेस भरपूर यायला लागल्यात आजकाल, बर. की ते सतत उच्छाद मांडणे म्हणतो आपण, तशा टाईप असतात की सतत ते काही ना काहीतरी अशा ऍक्टिव्हिटी करत राहतात की ते त्यांच्यावर सतत लक्ष ठेवूनच राहावं लागतं. बरोबर. तर असं एक छोट्या मुलाची पण केस आलेली होती की इतका तो मुलगा हायपर ऍक्टिव्ह होता आणि सतत काहीतरी असं तोंडामध्ये घालायची सवय. बर. तर तो रात्री झोपल्यानंतर ब्लँकेट तोंडात धरायचा. अच्छा. तर ते इतकी सवय झालेली त्याला की त्याच्या तोंडाला छाले आलेले पूर्ण आतून तोंड असं हे झालेलं होतं, कारण ते कडक ब्लँकेट होतं आणि ते बरोबर. तोंडात घातल्याशिवाय त्याला झोपच यायची नाही आणि काढलं तर तो लगेच जाग व्हायचा. आणि इतर वेळी पण घरात सतत उच्छाद. आणि काय होतं की त्याचे आई वडील फॉरेनमध्ये राहत होते. ओके. तर ते एक इन्सिक्युरिटीची काहीतरी भावना असेल त्याच्यामध्ये, किंवा एक वेगळं आपलं जे इथलं वातावरण आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या वातावरणात गेल्यामुळं असं असल्यामुळे पण झालं असेल. ओके. तर ते नंतर इकडं आल्यानंतर पण त्याची ती सवय सुटत. अच्छा. मग इथं आल्यानंतर त्यांनी असंच पहिला एक पॉडकास्ट होता माझा तो पाहिला आणि त्याच्या आजोबांनी कॉन्टॅक्ट केला आपल्या इकडे आणि त्याला हे दिल्यानंतर इतका बदल झाला त्या मुलामध्ये की त्याची ती सवय ना हळूहळू पूर्ण सुटून गेली. कारण त्याला तोंडाला त्याच्या ट्रीटमेंट करणं हे डॉक्टरांना पण म्हणजे हे होत नव्हतं, शक्य होत नव्हतं, कारण किती औषधं दिली तरी रोज पुन्हा ब्लँकेट तोंडामध्ये धरले. बरोबर. की ते अजून छाले हे व्हायचं, पूर्ण तोंडाच्या आतून साल हे झाल्यासारखं झालेलं होतं, निघाल्यासारखं. तर त्याला खूप चांगला रिझल्ट आला आणि त्याचं जे हायपर ऍक्टिव्हपणा होता तो पण कमी झाला आणि अतिशय म्हणजे घरातल्यांना एक हे व्हायला लागलं की त्याच्यापासून आपण म्हणतो ना की त्या मुलापासून जे त्रस्त होते एकदम, तर ते कमी झालं. ओके. अशा पद्धतीने अगदी लहान मुलांचे हे असे अनेक मुलं आहेत. बर. की काही मुलं आहेत ते म्हणतात की शिक्षकांनी शिकवण्याच्या आधीच काहीतरी वाचून गेलेले असतात आणि त्यांना सगळे येत असतं, मग ते दुसऱ्यांना अभ्यास करू देत. ह्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या एजमध्ये पण अशी मुलं असतात की लॅपटॉप किंवा कॉम्प्युटर असतात शाळेमध्ये, काही असेल ते लगेच खोलतील, त्याच्यामध्ये काहीतरी लगेच खोलून उघडून त्याच्यामध्ये हे करतील, असे पण येतात. तर ही एका मुलाची केस आहे. अशा अनेक केसेस आहेत की त्याच्यामध्ये बदल झालेला आहे. ओके. आता त्याच्यात जरा पुढची स्टेज आहे की अभ्यासाचे प्रॉब्लेम. म्हणजे माझ्या स्वतःच्या मुलाची मी ह्याच्यामध्ये केस. ओके. की माझा काय झालं, मिस्टर एक्सपायर झाले त्यावेळेस तो 7-8 वर्षाचा होता आणि तो एक आघात झालेलाच होता. आणि कुठेतरी मुलांना वडिलांचं जे हे असतं की एक प्रोटेक्शन कवच असल्यासारखं असतं किंवा एक, तर ते नसल्यामुळे आणि काही गोष्टी मुलं म्हणजे आईशी पण बोलू शकत नाही असं पण होतं कधी कधी. तर त्याच्यामुळे एक मनामध्ये एक स्वतःबद्दल कमीपणाची भावना, आत्मविश्वासाची कमी असं झालेलं आणि अभ्यासात त्याच्यामुळे तो कमी मागे पडत गेला. अभ्यासाला बसवल्यानंतर काय व्हायचं की त्याच्यातून आपण सगळं आपलं विसरून हे करून आपण त्याचा अभ्यास घेतला पाहिजे आणि अभ्यासाला बसवलं तर असे त्याच्या असं होतं की पेन नाहीये, पेन्सिल नाहीये, वही नाहीये, म्हणजे अभ्यासाला बसवलं की काहीतरी नाहीये, मग लगेच आणायला पाहिजे, मग लगेच आणायला जातो. काल घेऊन दिलेले कुठे गेलं माहिती नाहीये, शाळेत चोरीला गेलं किंवा सापडतच नाहीये, असं करून काहीतरी त्याला बसवणे हेच मोठं काम होतं. आणि एकदा बसवल्यानंतर काय व्हायचं की अभ्यासात लक्षच लागायचं नाही त्याचं, कधी एकदाचा इथून ह्याच्यातून सुटतोय आणि बाहेर जातो. त्याच्यामुळे त्याला जर असं कधी सांगितलं की आता मॅथचा प्रॉब्लेम आहे तर तू टेबल पाठ कर किंवा प्रॉब्लेम सोडव म्हणून बसून जरी आपण करून घ्यायचं म्हटलं तरी असं व्हायचं की सोडवलंय समजा आणि आपण चेक केलं आणि चेक केल्यानंतर त्याला सांगितलं की हे तुझं चुकलंय, पण त्याला काही इंटरेस्टच नाहीये की माझं चुकलंय की बरोबर आहे. अच्छा. की चुकलंय का चुकू देत, टाकून तिकडेच तो खेळायला कसं जाता येईल बाहेर ठेव. हॉस्टेलमध्ये पण मग तिकडे शाळा थोडी वेगळ्या पद्धतीची होती की असं अभ्यासाचं बर्डन द्यायचं नाही. तो अजूनच प्रॉब्लेम झाला की त्याचा अजून अभ्यासात मागे पडला. की तिथं असं होतं की टेस्ट आहे मुलांना सांगितलं आणि एखादा मुलगा येऊन जर म्हटला की आय एम नॉट फिलिंग वेल, तर मॅडम म्हणायच्या राहू देच, नाही दिली टेस्ट तरी चालेल. म्हणजे मुलांना फ्रीडम देण्याचं जास्त असं हे होतं. परंतु काय झालं की लहानपणापासून त्या सिस्टीम मध्ये जी मुलं होती
ते वेगळे होते. पण अचानक 7वी पर्यंत एका वेगळ्या सिस्टीम मध्ये आणि 8वीला तिकडे गेल्यानंतर मग काही करायचं नाही म्हटल्यानंतर अजूनच आनंद आहे. मग अशाने तो अजूनच हे झाला. आणि त्यात काय झालं की तिथे एका मुलाने त्याला मारलं होतं. अच्छा. तर त्याचा हात फ्रॅक्चर झाला. अच्छा. आणि तो जो एक मुलगा होता तो बऱ्याच मुलांना त्यांनी मारलेला, असं हार्म केलेलं होतं बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने. तर त्याच्यानंतर मग ते एक टेन्शन मला की काय फोन आला तर ह्याचं काय आहे की एकदा डोक्यातच पेव्हलिन ब्लॉक असतो तो त्याच्या पडलेला, दगड डोक्यावरती मारलेला, एकदा असं ढकलून म्हणजे मारून त्याला हात फ्रॅक्चर केला. मग त्याला घरी आणलं. मग मोठा प्रश्न झाला की आता शाळा पण नाही. बरोबर. कारण एका वर्षासाठी शाळा बघायची म्हटलं तरी तशा ऍडमिशन मिळणं अवघड आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं भरपूर जास्त त्याच्यासाठी हे करावं लागतं. तर सिस्टीम सगळ्या वेगळ्या वेगळ्या होतात. म्हणून मी एक क्लास पाहिला. क्लासच्या सरांनी सांगितलं की तुम्ही याला आता शाळेत दाखवूच नका, एक्सटर्नल बसवा आणि क्लासला. ओके. मग त्याच्यानंतर लक्षात आलं की अरे ह्याचा काय प्रॉब्लेम आहे नेमका, तर हा थोड्याशा कारणाने डिस्टर्ब होतोय. ओके. की थोड्याशा याने तो लगेच नाराज होतोय किंवा गिव्हअप करतोय. त्याच्यामुळे तो अभ्यासात एखादं चुकलंय म्हटलं तर ते का चुकलंय, कुठे चुकलंय हे बघण्याची वृत्तीच नाही. त्यामुळे ते सोडून टाकायचं. तर अशा याच्याने त्याला मग मी औषधं दिली. ओके. फ्लॉवर थेरपी दिली. ज्याला अभ्यासाला बसवावं लागत होतं तो मुलगा पहाटे 3:30-4ला उठून स्वतः बसायला. बापरे. ओके. आणि 10वीला म्हणजे पास होईल की नाही अशा याच्यात होता. तर 80% त्याला पडले. क्या बात आहे. आणि त्या एक्सटर्नलच्या बॅच मध्ये तो फर्स्ट आला. वा. तर हा सगळा बदल फ्लॉवर थेरपीने झाला. की जी म्हणजे आपल्याला ही काळजी असते मुलांची, किती आपण म्हटलं चिंता करायची नाही तरी काळजी असते की अरे ह्याचं होणार कसं, 10वी तर पास व्हायला पाहिजे, नंतर मॅथ सोडता येईल, पण 10वी पर्यंत तर आपल्याला आपल्या सिस्टीम मध्ये असं काही नाहीये की ते सोडू शकतो. तर त्याला जे रेमेडीज दिल्या त्याच्याने त्याची गिव्हअप करण्याची जी सवय होती ती गेली. आणि काय चुकतंय याच्याशी म्हणजे आपण प्रॉब्लेमला भिडण्याची एक वृत्ती किंवा काय होतंय नेमकं कुठं चुकतंय तर त्याच्यावरती लक्ष देण्याची, तर त्याचं ते कॉन्सन्ट्रेशन वाढलं. फोकस त्याचा वाढला की एखादी गोष्ट येत नाही तर त्याला काय करायचं. तर अशा पद्धतीने त्याच्यामध्ये इतका बदल झाला. तर हे स्वतः मी माझ्या घरातलं उदाहरण. किंवा अभ्यासाला बसला तर तो 10 मिनिट बसेल की नाही एका जागेवर असा प्रश्न होता. तो स्वतः उठून 3:30-4 वाजता उठून आम्हाला उठवत सुद्धा नव्हता की त्याचा उठायचा, बसायचा, अभ्यास करायचा. क्लासला 2 वेळा जायला लागला कारण शाळा नव्हती. सरांना विचारलं त्यांनी की मी दुसऱ्या वेळेस पण येऊ का, सकाळच्या बॅचला पण जायचा, रात्रीच्या बॅचला पण जायचा. आणि दिवसभर अभ्यास करून स्वतः तो 80% पास झाला. तर असे मग अनेक उदाहरण की अभ्यासाच्या बाबतीत. काही मुलांना भीती असते. एक मुलगी होती तर तिला सगळा अभ्यास वगैरे व्यवस्थित करायची, पण तिला असं वाटायचं की माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणी जास्त अभ्यास करतात आणि कम्पॅरिझन व्हायचं. आणि ऐन वेळेला परीक्षा जवळ आल्यानंतर भीती यायची तिला की बाकीच्यांचा अभ्यास होतोय, माझाच होत नाहीये, मला आता ऐन वेळेला मला डिप्रेस वाटते किंवा ब्लँक व्हायला होतंय, परीक्षेची भीती वाटायला लागली. तर अशी तिला म्हणजे याचा अभ्यास करत होती ती, 12th ला होती. तर ते एक बर्डन असतं की मला मेडिकलला जायचंय, मग तिथं मला मेरिट पाहिजे. आणि त्या ह्याच्यामध्ये जर अशी मानसिक स्थिती झाली तर खूपच त्रास होतो. तर त्या मुलीला सुद्धा ती आमच्याकडे आल्यानंतर त्यांना सुद्धा ट्रीटमेंट दिल्यानंतर तिची ती भीती निघून गेली, दुसऱ्यांशी कम्पेअर करण्याची ती सवय होती ती निघून गेली. आणि चांगला अभ्यास आणि फोकसने अभ्यास करून तिला जसे हवे होते तसे मार्क्स मिळाले. तर असा अभ्यासाच्या याच्यामधले पण उदाहरणं भरपूर आहेत. आता माझ्या जे लक्षात येतात ते मी सांगते. तरुण वयाचं, तुमच्या वयाच्या मुलाचं पण मी सांगितलं. तसं काही अजून एक त्याच्यापेक्षा जरा पुढच्या वयामध्ये तर सतत शंका घेण्याची सवय होती की प्रत्येक गोष्टीचं इतकं डीप मध्ये जायचं की पुढचा माणूस वैतागून जायचा की किती वेळा समजावून सांगितलं तरी अजून काहीतरी शंका आहे. आणि त्या स्वभावाने काय होतं की त्रास होतो, मग घरातल्यांना पण त्रास होतो की अरे यांचं समाधानच होत नाही किती वेळा सांगितलं तरी. तर त्यांना सुद्धा मग ते लक्षात आलं माझ्या की खूप चिकित्सक स्वभाव. तर ते आपल्याला म्हणजे आहे तसा पुणेकरांचा थोडा असतो पण तो जरा जास्त झाला. ते जे शंका विचारण्याचं प्रमाण होतं किंवा प्रत्येक गोष्टीत अगदी प्रश्नावर प्रश्न, उत्तरावर पण प्रश्न, अशी जी सवय होती ती कमी झाली. आणि त्याच्यामुळे त्यांना स्वतःला पण एक रिलॅक्स फील व्हायला लागलं कारण ती मनाची तगमग होती ती दूर झाली.
आता मध्यम वयाच्या याच्यामध्ये लेडीज मधली एक केस होती की स्वतःला दोष देण्याची वृत्ती असते. म्हणजे काही लोक असे असतात की काही जरी झालं तरी आई वडिलांना दोष देतील, परिस्थितीला दोष देतील, कंपनीला दोष देतील, जिथं काही जातील तिथं कुणाला ना कुणाला दोष देतील की माझं काही चुकत नाही. हे कॉमन आहे जास्त, की शक्यतो लोक असंच करतात की प्रत्येक गोष्टीचं खापर कुणाच्या तरी माथ्यावरती फोडून मोकळं व्हायचं. तर अशा याने काय होतं, प्रगती खुंटती. परंतु ह्याच्या विरुद्ध एक स्वभाव आहे की काही जरी झालं तर माझ्यामुळे झालं, जे काही वाईट झालं ते माझ्यामुळे झालं, मी असं करायला नको होतं. आणि त्याची जी बोच असते ती जास्त मनाला लागते, ती सल आहे ती जास्त वाईट आहे. म्हणजे जे गिल्ट आहे ना, सगळ्यात वाईट इमोशन आहे गिल्ट. तर अशा पद्धतीची पण एक केस आलेली. त्या एक बाई होत्या, तर त्यांच्या भावाला काहीतरी तोंडामध्ये एक फोड आलेला होता आणि आयुर्वेदिक ट्रीटमेंट चालू होती. त्या डॉक्टरनी सांगितलं होतं की ह्या फोडाला अजिबात हात लावू नका, हे बरं व्हायला वेळ लागणार आहे, मी सांगते ती औषधं घ्या, जे मी सांगते ती पथ्य पाळा, अजिबात ह्याच्यामध्ये छेडछाड करू नका, त्या फोडाला अजिबात हात लावू नका. परंतु बरेच दिवस लागतात. आता आयुर्वेदिक आपल्याला माहिती आहे की थोडा वेळ लागतो. तर असं चाललंय आणि त्यांना दुसऱ्या एका डॉक्टरांची, ॲलोपॅथी डॉक्टरांची कोणीतरी त्या बाईंना माहिती दिली की आमच्या पण असंच झालेलं होतं आणि आम्ही त्या डॉक्टरकडे गेलो आणि फरक पडला. तर यांनी काय केलं, त्या भावाला आपल्या त्या दुसऱ्या डॉक्टरांकडे नेलं आणि त्यांनी त्या फोडाचं हे केलं. म्हणजे त्याला जे सांगितलं होतं की हात लावू नका, ते त्यांनी हात लावला आणि तिकडं सर्जरी सारखं काहीतरी केलं वगैरे, आणि त्यांचं दुखणं वाढलं जास्त आणि तो भाऊ एक्सपायर झाला. ते दुखणं वाढतच गेलं. तर ते वर्ष झाली कितीतरी ते होऊन, परंतु त्या बाईंना ती हे राहिली की माझ्यामुळे भाऊ गेला. की मी जर त्याला सांगितलं नसतं, त्या डॉक्टरांचं पहिल्या जर ऐकलं असतं आणि मी जर त्याला डॉक्टर चेंज करायला सांगितले नसते, तर आज माझा भाऊ कदाचित वाचला असता. तर शक्यतो कसं आहे की काही गोष्टी प्रारब्धाच्या अधीन आहेत, जन्म मृत्यू कुणाच्या हातात नाही. परंतु त्याचं जे यांना जे दुखत होतं त्याच्यामुळे, की जे त्रास होत होता की मी कारणीभूत आहे भाऊ जाण्याला, आणि हे खूप मोठं गिल्ट आहे. तर असं त्यांना ते स्वभाव होता तसा, की त्यांच्या घरामध्ये एकदा त्यांनी एक कबूतर त्यांच्या इथं दारातून खाली पडलेलं ते त्यांनी सांभाळलं. आणि एक दिवशी मुलाचा मित्र आला आणि तो म्हणाला की मी नेऊ का? तर यांनी सांगितलं की ठीक आहे घेऊन जा, आणि मित्रांनी नेलं आणि ते मेलं. त्याचं पण यांना गिल्ट की चांगलं राहिलेलं, मी त्याला सांभाळलेलं, मी का दिलं, याच्या मित्राकडे दिल्यामुळेच गेलं. म्हणजे असं छोट्या छोट्या गोष्टींचा दोष स्वतःवर घेण्याची वृत्ती, असा एक स्वभाव दोष आहे. तर असं त्यांना इतकं, मग प्रत्येक गोष्टीत त्या स्वतःला दोष घ्यायच्या. मग त्यांना ज्यावेळेस त्यांनी पण माझा पहिला पॉडकास्ट बघितल्यानंतर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांनी ज्यावेळेस ते आपण त्यांना रेमेडी सुरू केली, तर खूप म्हणजे त्यांचे मिस्टर तर एवढे आनंदित झाले की म्हणाले किती मी हिला समजावून सांगतोय की तुझ्यामुळे काही नाही, ते त्याचं प्रारब्ध होतं, किंवा जन्म मृत्यू आपल्या हातात नाहीये, तू फक्त एक निमित्त ठरलीस, परंतु त्याचं एवढं तू मनावर हे करून घेऊ नको, कारण त्याचा परिणाम आपल्या तब्येतीवर होतो. तर इतके ते खुश होते की खूप छान रिझल्ट आला म्हणून सांगितलं की आता ती प्रत्येक गोष्टीचं जे मनावर जितकं लावून घेत होती ते त्यांचं प्रमाण कमी झालं आणि एक शांत आणि छान, म्हणजे असं त्यांच्या फॅमिलीमध्ये वातावरण तयार झालं. क्या बात आहे. काकू, थोडंसं म्हणजे आपला जो पॉडकास्ट आहे हे बरेच कलाकार लोक सुद्धा बघतात, त्यामुळे आता आम्ही सुद्धा त्या इंडस्ट्रीमध्ये बिलॉंग करतो, त्यामुळे तुम्हाला विचारावं असं वाटेल की बऱ्याचदा ज्यावेळी आता ॲक्टर्स असतील, सिंगर्स असतील, आता आम्ही पॉडकास्ट करतो, सो बऱ्याच लोकांना नर्वसनेस असतो. इंडस्ट्रीमध्ये किती म्हणा की आपण जरी म्हटलं सगळं चांगलं असलं तरी पण थोडी इन्सिक्युरिटी असते, एखाद्याला एवढं मिळतंय मग माझं काही कामच नाही चालत आहे. सो ह्या सगळ्या सायकोलॉजिकल गोष्टींवर सुद्धा पुष्पौषधी मदत करते. त्याविषयी काही तुमचा अनुभव आहे? एक डॉक्टर होते की ज्या गायिका पण होते. तर त्यांना असं स्टेज फिअर, म्हणजे असं हे व्हायचं की इतर वेळेस सगळं मोठे मोठे ऑपरेशन करत, परंतु गाणं म्हणायची वेळ आली त्या म्हणायच्या मला काय होतं काही कळतच नाही, आणि एकदम ब्लँक होऊन जाते म्हणायचे. तर ते मला जाईल का म्हणून मला त्यांनी विचारलं. मग त्यांना आपण ट्रीटमेंट दिली आणि त्यांनी नंतर मला व्हिडिओ पाठवला की कॉन्फिडेंटली मी कसं गाणं म्हणते. तर अशा पद्धतीने पण चेंजेस भरपूर झालेले लोकांचे. तर किंवा आता कधी कधी काय होतं की जेंट्स किंवा मुलं घराच्या बाहेर असतात, जी घरात राहणारी स्त्री असते ती जर नोकरीला जात नसेल
तिचा पूर्ण वेळ घरातच जातो. सगळ्यांचे डबे बनवणं, सगळ्यांचं जे काही कपडे धुणं असतील, इस्त्री करणं, बाकीची कामं असतात. तर तिचं एक रुटीन वेगळंच असतं. आणि सगळे बाहेर जाऊन म्हणजे थोडंसं जरी आपण बाहेर गेलो तरी फ्रेश वाटतं आपल्याला. आणि ती सतत घरात राहिल्यामुळे माझी अशी एक बहीण आहे नात्यातली, तर तिचं असं व्हायचं की चिडचिड वाढलेली. ओके. आणि घरात येऊन सगळेजण मग तिला काहीतरी बोलले, कुणी काय बोललं की रडायला लागायची. ओके. आणि चिडचिड पण व्हायची आणि रडायला पण यायचं. अच्छा. असं सगळ्यांना असं होतं की काय बोलायची पण सोय नाही, बोललं की रडायला येते. राईट. मग असं त्या आल्या आणि एक दिवशी म्हणजे मला भेटायला म्हणून आलेले, त्यांना हे काही माहित नव्हतं. तर ते म्हटले की तिचे मिस्टर म्हणजे माझे जे मेहुणे आहेत ते म्हणाले की जरा तुमच्या बहिणीला सांगा म्हणे, काय सारखी रडत असते आणि जरा काय बोललं की चिडते एकदम, काय होतंय कळतच नाही, खूपच वाढले हल्ली असं, ह्याला काय उपाय आहे का? म्हटलं आहे ना उपाय. मग तिला मी रेमेडीज बनवून दिल्या. आणि 4 दिवसातच तिच्या मुलीचा फोन आला की मावशी तू असं काय दिलंस, की आई म्हणजे एकदमच शांत झाली की आता पहिल्यासारखं चिडत नाही, रडायला यायचं तिला ते पण कमी झाले. आणि काय बोललं तरी ती म्हणजे ऐकून घेते किंवा समजून घेते. तर असे पण आपल्याला एकदम हे मिळतं त्याच्यातून पॉझिटिव्ह. खूप म्हणजे पॉझिटिव्हच असतात पण एकदम लवकर इन्स्टंट पण आपल्याला असं होतं की 4 दिवसातच फोन आला की असं तू काय दिलंस, काय दिलं, जे काहीतरी जादू केल्यासारखं. तर अशा पद्धतीने पण फ्लॉवर थेरपी काम करते. ताई, आता बरेच सबस्क्रायबर जे आहेत ते विचारतात कमेंट्समध्ये की व्यसनं असतात प्रत्येकाला, मग ते दारूचं असेल, बाकी सिगरेट तंबाखूचं असेल, तर फ्लॉवर रेमेडीजने ते सुद्धा सुटू शकतं. तर ॲक्च्युली मी असं सांगू शकत नाही की व्यसन सुटण्यासाठी आपल्याकडे औषध आहे. ओके. परंतु व्यसन लागण्याचं कारण काय असतं, कुठेतरी स्वभावामध्ये दडलेलं असतं. बरोबर. काही लोकांचं असं असतं की ते सहन करत जातात, खूप सहन करतात आणि जगाला हसरा चेहरा दाखवतात. तर अशा व्यक्तींना काय होतं की कुठंच ते शेअर करत नाहीत. बरोबर. आपलं जे दुःख आहे ते कुणापुढं सांगत नाहीत. करेक्ट. मग त्याच्यासाठी मग त्यांना असं वाटतं की कुठेतरी वाट करून द्यायला पाहिजे, आपल्या जे भावना आहेत, इमोशन आहे त्यांना वाट करून द्यायला पाहिजे. मग ते व्यसनाचा आधार घेतात. म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या पद्धतीने व्यसनाकडे माणूस गेलेला असतो. किंवा कधी लॉस झालाय बिझनेसमध्ये, तर पूर्णच आता माझं सगळं संपलंय, मग आता काय करू, तर काही सुचत नाही. मग अशा वेळेला ते विसरण्यासाठी, किंवा कधी कधी दुःख झालंय की पार्टनर सोडून गेलाय, डेथ झाली किंवा डिवोर्स झालाय, तर ते दुःख पचवलं जात नाही, मग ते विसरण्यासाठी. तर असं त्याचं जे कारण आहे म्हणजे शेवटी येऊन स्वभावातलाच दोष आहे, हा शोधून जर दिलं तर व्यसनही सुटू शकतं. पण असा आपण दावा नाही करत की व्यसनासाठी औषध, व्यसनमुक्त की व्यसनासाठी औषध नाही, परंतु त्यांचा ज्या स्वभावाचा किंवा ज्या प्रॉब्लेममुळे ते व्यसनाकडे वळालेले आहेत त्याच्यावरती जर उपाय केला तर ते प्रमाण कमी होऊ शकतं. ओके. आणि कधी कधी सुटू पण शकतं. ओके. आता आपण एवढं सगळं डिस्कशन केलंय पुष्पा औषधीं रिलेटेड, तर जाता हेच विचारावंसं वाटेल की प्रत्येक सबस्क्रायबरला सुद्धा हा प्रश्न असेल की हे किती कालावधी औषध घ्यावं लागतं, किंवा हे लाईफ टाईम, मग जसं आपली एक बीपीची गोळी किंवा थायरॉइडची गोळी असते तसं आम्हाला मग हे लाईफ टाईम घ्यावं लागतं, की आमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर आम्ही ते थांबवू शकतो? तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण जे डोस देतो ते 1.5 ते 2 महिने जाण्या इतपत देतो. बरं. तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी रिझल्ट येतो. तर थोडंसं अजून काही राहिलं असेल तर जास्तीत जास्त आपण 6 महिन्यापर्यंत घेतल्याने पूर्ण दोष पण जाऊ शकतो. म्हणजे कंटिन्युअस घेण्याची गरज नाही. कधी लाईफमध्ये पुन्हा तशी सिच्युएशन आली, पुन्हा त्रास झाला, तर पुन्हा तेवढ्यापुरतच घेतलं तरी चालते. अच्छा. पण असं नाहीये की हे बंद केलं की त्रास वाढणार आहे, असं काही होत नाही. म्हणजे याचे साईड इफेक्ट नाही आहेत किंवा बंद केल्यामुळे असा इफेक्ट आलाय उलटा, असं काही होत नाही. तर हे शक्यतो 3-4 महिन्यामध्ये तो कव्हर होऊन जातो. जास्तीत जास्त अजून थोडा जास्त त्रास असेल तर 6 महिन्यापर्यंत घेऊ शकतात. बरं. आणि त्याच्यानंतर पुन्हा घेतलं पाहिजे असं काही नाही. त्यांच्या ह्याच्यावर डिपेंड आहे की काय आता स्थिती आहे, परिस्थिती कव्हर होतातच पूर्ण. ओके. त्याच्यात काही शंकाच नाही. फक्त कधी काळाने काही वेगळा त्रास किंवा अजून काही हा त्रास काहीतरी अजून दुर्घटना घडल्यामुळे झाला तर पुन्हा थोडे दिवस घेतले तरी चालते.
बर. आणि ह्याचे साईड इफेक्ट्स काही नाही, त्याच्यामुळं हे नाही. आणि ह्याची सवय पण लागत नाही. म्हणजे असं आता झोप लागत नाही समजा. हो. कशामुळे तर अतिविचारांमुळे. करेक्ट. तर अतिविचारांसाठी एक रेमेडी, तर ती आपण इतर त्यांचे जे प्रॉब्लेम आहेत त्याच्या कॉम्बिनेशन मध्ये देऊ शकतो. तर त्यांनी झोप शांत लागेल. पण असं नाही होणार की आता झोपेची गोळी समजा आज तुम्ही अर्धी घेते, तर काही दिवसांनी एक घ्यावी लागते, काही दिवसांनी परत 2 घ्यावी लागते, तर त्याचा इफेक्ट कमी होत जातो. आणि नाही घेतली तर झोपच लागत नाही. तर तसं होत नाही. यांनी झोप येत नाही, मन शांत होत. मन शांत झालं, विचारांची संख्या कमी झाली की आपोआपच झोप लागते. त्याच्यामुळे याच्याने काहीच त्रास नाहीये. अतिशय साधी, सोपी आणि निर्धोक पद्धती, की धोका नाहीये याच्यापासून, लहान मुलापासून वयस्कर व्यक्तीपर्यंत. तर वयस्कर लोकांचं सुद्धा असं होतं की अशा केसेस माझ्याकडे आलेले आहेत की एक आजोबा आहेत, तर खूप आयुष्यभर कष्ट केलेले आहेत आणि त्यांना आता असं झालेलं आहे की घरातलं जे काही, म्हणजे आता आपण खूप काटकसरीने जीवन घालवलेलं आहे आणि आता लोक जे पैसे उडवतात ते सहन होत नाही, किंवा त्यांना ॲप्रिशिएट करत नाही, किंवा त्यांनी जे कष्ट केले त्याच्याबद्दल कुणी काही बोलत नाही. तर असं होऊन सुद्धा काही लोकांची बडबड वाढते जास्त. वयस्कर झाल्यानंतर बडबड करणे किंवा चिडचिड करणे, किंवा त्यांना उठता बसता येत नाही, हळूहळू मर्यादा येतात आणि मग असं वाटतं की का आपल्याला करता येत नाही. तर असे लोकांचा पण त्रास होतो घरच्यांना, की सतत बडबड करणे, चिडचिड करणे. तर असे सुद्धा लोकांना, वयस्कर लोकांना सुद्धा खूप चांगला रिझल्ट येतो. तर ताई, आता जाता तुम्हाला हे विचारावं असं वाटेल की फ्लॉवर रेमेडी जे आहे, तर हे कोण कोण करू शकतं? किंवा ह्याला काही वयाची मर्यादा असते का? किंवा असं काही एज्युकेशन काही स्पेसिफिक लागतं का? तर ज्याला म्हणजे माणसाच्या मन कळतं, किंवा बरेच लोक असतात समाजामध्ये संवेदनशील असतात, की दुसऱ्यांचं दुःख पाहून ज्यांना त्रास होतो, तर अशा वेळेला, किंवा आपल्या घरातल्या लोकांचे स्वभाव आपल्याला माहिती असतात, म्हणून घरातली गृहिणीपासून ते कुणीही, की ज्याला कुणाचंही दुःख बघवत नाही, अशा कोणताही व्यक्ती, याला काही शिक्षणाची अट नाहीये. कारण हे साध्या सोप्या मराठीमध्ये सगळे आपले नोट्स पण आहेत आणि जे मी शिकवते ते पण साध्या सोप्या मराठी भाषेमध्येच असतं. त्याच्यामुळे कुणीही शिकू शकतो, अवघड असं फार काही नाहीये. फक्त त्याचं प्रॅक्टिस महत्वाची. म्हणजे अभ्यास अवघड नाहीये, पण पुन्हा पुन्हा करणं गरजेचं आहे. आणि त्याचं ऍप्लिकेशन करणं, म्हणजे आधी स्वतःवर, स्वतःचे आधी स्वभाव समजून घेणे, स्वतःमध्ये काय कमी जास्त आहे, कुठं चुकते, स्वतःला उपाय झाल्यानंतर आपोआपच घरातले म्हणतील की तू बदललीस, काय केलं. मग घरातल्या लोकांचे स्वभाव पण माहिती असतात, की सगळं चांगलं आहे, याला जरा आत्मविश्वास कमी आहे, थोडा आत्मविश्वास वाढवण्यासाठी दिलं पाहिजे. दिल्यानंतर त्याच्यात होणारा बदल. असं करता करता घराच्या बाहेर नातेवाईक, ओळखीचे लोक, असं करता करता तुमचा कॉन्फिडन्स वाढून जाईल. कारण रिझल्ट मिळाल्यानंतर मग आपल्याला हे होतं की कोणताही कॉन्फिडन्स येतो की हे वर्क करते, ही सिस्टीम वर्क करतेच आहे, पण आपल्याला ती समजली की खरंच वर्क करते. तर असा कोणीही व्यक्ती ज्याला दुसऱ्याच्या मनाबद्दल जाणीव आहे, किंवा घरातल्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण शिकू शकतो, की माझ्या घरातल्या लोकांचे स्वभाव मला माहिती आहेत आणि थोडेसे जे काही कमी आहे, फॉल्ट आहेत किंवा गुणदोष आहेत थोडेफार, ते आपल्याला घालवायचे. तर असा कोणीही व्यक्ती, म्हणजे एक गृहिणी पण शिकू शकते की आपल्या घराच्या लोकांचा, सगळ्यांचा स्वभाव चांगला होईल आणि एक समन्वय, आनंदाचं वातावरण घरामध्ये राहील. तर त्यामुळे ह्याच्यासाठी कुठल्या शिक्षणाची हे नाही, अट नाहीये, किंवा असं कोणतं विशेष त्याला स्किल पाहिजे असं काही नाही. तर कुणीही करू शकतो आणि ह्याच्या प्रॅक्टिसमधनं तुम्ही फ्लॉवर थेरपिस्ट म्हणून काम पण करू शकता. तर ह्याच्यात एक करिअरचा पण ऑप्शन तुम्हाला मिळू शकतो. किती दिवस लागतात शिकायला? हा आपला एक 6-7 दिवसांचाच कोर्स असतो ऑनलाईन, रोज 1 ते 1.5 तास असतो आपला. तो फार वेळ लागत नाही, फक्त प्रॅक्टिस. म्हणजे त्याच्यानंतरचं जे प्रोसेस आहे की शिकल्यानंतर एक पुन्हा पुन्हा वाचून त्याचं तुमच्या मनामध्ये एक हे करणं, की क्लॅरिटी. कारण कधी कधी थोडे सारखेच दोष असतात. राग आहे म्हटलं तर त्याच्यात नेमका कोणत्या प्रकारचा, भीती आहे कोणत्या प्रकारची, तर हे पुन्हा पुन्हा वाचून क्लॅरिटी आपल्याला आली पाहिजे. आणि प्रत्यक्षात अनुभव ज्याला देतोय त्याच्याकडून येणारा फीडबॅक, याच्याने तुमचा कॉन्फिडन्स पण वाढेल आणि रिझल्ट येत आहेत हे आपल्याला खात्री पटली एकदा, की मग तुम्ही अजून देऊ शकता लोकांना.
काकू, आपण एवढ्या सुंदर गप्पा मारल्या, तुम्ही आम्हाला एवढी छान माहिती सांगितली, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आणि माझ्याकडून सॉरी आपल्याला एवढा डिले झाला, पण एवढा सुंदर झाला पॉडकास्ट. आय विश हा खूप आधी झाला असता तर अजून लोकांना त्याची हेल्प झाली असती, बट आय एम शुअर की आता सुद्धा प्रत्येक गोष्टीची वेळ यावी वेळ लागते. असते. करेक्ट, त्याच्याप्रमाणे आज वेळ आलेली आहे. वेळ आलेली. तर Thank you. थँक्यू सो मच पुन्हा एकदा. आणि मी प्रेक्षकांना सांगू इच्छितो की डिस्क्रिप्शनमध्ये मी काकूंचे डिटेल्स दिलेले आहेत, नंबर्स दिलेले आहेत, सो त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचा जो कुठला प्रॉब्लेम आहे तो तुम्ही काकूंना शेअर करा. जर तुम्हाला शिकायचं असेल फ्लॉवर रेमेडी तर तुम्ही शिकूसुद्धा शकता, त्याचे पण डिटेल्स दिलेले आहेत. सो आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला नक्की सांगा, कमेंट्स करा. तुम्हाला काकूंना काही प्रश्न विचारायचे असतील तर ते सुद्धा आम्हाला कमेंट्समध्ये सांगा, आम्ही ते प्रश्न काकूंपर्यंत पोहोचू. सो आजचा पॉडकास्ट आत्तापर्यंत तुम्ही बघितलात यासाठी तुमचे खूप खूप आभार. आणि आपण लवकरच भेटूया पुढच्या पॉडकास्टमध्ये. आणि आम्ही काकूंना विनंतीसुद्धा करणार आहोत की अजून एक आम्हाला तुमच्यासोबत पॉडकास्ट करायचा आहे एका वेगळ्या विषयावर. तो कुठला विषय असेल हे तुम्हाला येत्या पॉडकास्टमध्ये नक्कीच कळेल. काकू, जाता जाता तुम्हाला काही सांगायचं? मनाचं आरोग्य हे खूप महत्वाचं आहे. हां, म्हणजे म्हणतो ना की जे शारीरिक आरोग्य किंवा बाकीच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, तर मनाचं समाधान असेल तर सगळ्या गोष्टींचं आपल्याला जे सुख मिळतं हां, तर ते वेगळंच असतं. त्याच्यामुळं म्हणजे म्हणतो ना आपण की मन आपलं स्वस्थ पाहिजे, निरोगी पाहिजे, आणि त्याच्यातूनच तुमची सगळी प्रगती होईल. करेक्ट. फक्त प्रेक्षकांना मला एक सांगायचं आहे की तुम्ही जर फोन केला तर आपले ट्रेनिंग चालू असतात वेगळ्या वेगळ्या विषयांचे. हां, जर फोन उचलला गेला नाही तर तुम्ही मेसेज करा. हां, तर कधी कधी ट्रेनिंगमध्ये असताना फोन उचलता येत नाही, बरोबर. त्याच्यासाठी तुम्ही एकदा फोन करून पाहिला, जर नाही उचलला गेला तर तुम्ही मेसेज करा. तुम्हाला नक्कीच मी रिप्लाय देण्याचा प्रयत्न करणार, 100% रिप्लाय देणारच. करेक्ट. फक्त थोडंसं तुम्ही म्हणजे त्यावेळेस Patience थोडंसं ठेवा. पेशन्स ठेवा. आणि नक्की. प्रत्येकाला आपण म्हणजे मी स्वतःच मी फोन वगैरे तुमचा उचलेन, किंवा जे काय असेल ते तुम्हाला त्याच्यावर ट्रीटमेंट हवी असेल किंवा क्लासेस शिकायचं असेल तर ते सगळं आपण व्यवस्थित करू. हो, फक्त कधी कधी ट्रेनिंगमध्ये असताना फोन उचलता येत नाही, येत नाही. तर तेवढी तुम्ही काळजी घ्या. नाही, नक्कीच. तुम्ही प्लीज व्हॉट्सॲपला किंवा साधा मेसेज केला तरी पण काकू चालेल. तुम्हाला नंतर रिप्लाय करतील किंवा कॉल बॅकसुद्धा करतील. हो. सो जसं काकूंनी सांगितलं आहे की फ्लॉवर रेमेडी तुम्ही शिका, स्वतः हील व्हा आणि इतरांनासुद्धा हील करा. सो खूप खूप धन्यवाद तुम्ही आजचा पॉडकास्ट बघितला त्याबद्दल. श्री स्वामी समर्थ. थँक्यू सो मच.